तर थोड्याच वेळामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होते आहे। न्यायमूर्ती आर.एन. लड्ढा यांच्या एकलपीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। या क्षणाची महत्त्वाची गोष्ट, माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ही सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे। या सुनावणीमध्ये कोकाटेंना अटकेपासून दिलासा मिळतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जर असा दिलासा मिळाला तर तो कोकाटेंसाठी फार महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो। मात्र जर दिलासा मिळाला नाही तर मात्र कोकाटेंच्या अटकेची शक्यता अधिक वाढणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सूरज सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, सुनावणीला सुरुवात झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अमोल, या ठिकाणी सत्र न्यायालयाकडनं जी निर्णय देण्यात आलेला आहे त्याविरोधात कोकाटे यांच्या वकिलांकडनं हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने या सुनावणीमध्ये जर आपण पाहिलं तर जी याचिका करण्यात आलेली आहे त्यामध्ये या सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात एक भूमिका द्यावी उच्च न्यायालयाने आणि दुसरीकडे म्हणजे जो काही NBT वॉरंट हा घेऊन आलेले आहेत त्या न्यायालयाकडनं त्यावरती देखील स्थगिती द्यावी। या दोन प्रमुख मागण्यांवरतीच प्रामुख्याने ही सुनावणी होणार आहे। NBW इश्यू केल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक हे काल लीलावती रुग्णालयात दाखल झालं होतं। त्या ठिकाणी डॉक्टरांचा न्यायवैद्यक अहवाल हा देखील त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढील नेमके उपचार काय होणार आहेत या संदर्भातली माहिती देखील या ठिकाणी पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतरचा पुढचा निर्णय होणार आहे। मात्र या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यामध्ये NBT वॉरंट आणि या स्थगिती संदर्भातला कुठलाही एक हस्तक्षेप नाहीये। त्यामुळे जरी न्यायालयाने निर्णय दिला तरी या निर्णयानंतर या NBT वॉरंट बद्दल उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे महत्त्वाचं आहे आणि त्या आधारावरतीच या संदर्भात पुढील कारवाई होणार आहे। त्याचबरोबर ती न्यायवैद्यक जे अहवाल आहे यामध्ये नेमकी उपचारासंदर्भात काय माहिती येते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात कोकाटेंचे कार्यकर्ते हे देखील कोर्ट परिसरात दाखल झालेले आहेत, कोर्टात देखील उपस्थित आहेत। त्यामुळे सर्वच लक्ष या हाय व्होल्टेज एकूणच सुनावणीकडे असणार आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता। 1995चं हे प्रकरण आहे। शासकीय ज्या सदनिका आहेत त्या मध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी हा संपूर्ण खटला आहे 1995 पासून सुरू होता आणि त्यामध्ये जेव्हा दोन निर्णय आले त्या दोन निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा कोर्टाचा काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। अमोल, सूरज, पुन्हा एकदा आपण समजावून सांगूया, ज्या प्रकारे गेल्या काही तासांमधला घटनाक्रम जर आपण बघितला तर कोकाटे सध्या इस्पितळामध्ये आहेत आणि त्यांची टेस्ट होणार आहे, एंजिओग्राफी होणार आहे अशी माहिती कळते आहे। दुपारी 4 वाजता मेडिकल बुलेटिन येणार आहे असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोर्टामध्ये नेमकं काय होतं, कुठल्या शक्यता समोर येत आहेत आणि काय निर्णय लागला तर कोकाटेंची अटक अटळ मानली जाते आहे आणि काय झालं तर कोकाटेंना अटकेपासून तात्पुरता का होईना दिलासा मिळू शकतो, काय शक्यता सध्या चर्चेत आहेत? यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर जो न्यायवैद्यक अहवाल आहे यामध्ये प्रामुख्याने कोकाटे यांची जी प्रकृती आहे या प्रकृती संबंधात काय नेमके त्या ठिकाणी म्हटलं जात आहे की त्यांना किती उपचाराची गरज आहे, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्याचबरोबर ती श्वास घेण्यास त्यांना त्रास होत आहे आणि यामुळेच एंजिओग्राफी करून त्याच्यानंतर पुढील तपासाची ही दिशा डॉक्टरांकडून ठरवली जाईल आणि त्या आधारावरती जर का एखादा पेशंट मेडिकल असेल तर त्या ठिकाणी त्याला NBW वॉरंट जे अटक वॉरंट आहे ते देऊन त्याला पुढील मुदत ही देखील दिली जाते। दुसरीकडे न्यायालयाकडनं काय निर्देश येतात या संपूर्ण कारवाई संदर्भात स्थगिती मिळते का, हे दोन ऑप्शन आहेत। त्या उच्च न्यायालयात खरं तर दोन याचिका आहेत, त्यामध्ये एकतर शिक्षेला तरी स्थगिती द्याच, त्याचबरोबर ती जो NBW वॉरंट हा नाशिक जिल्हाधिकारी न्यायालयाकडनं देण्यात आलेला आहे त्याला देखील स्थगिती द्या, या दोन मागण्या प्रामुख्याने करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ती सरकारी जे वकील आहेत त्यांनी नॉन बेलेबल वॉरंट लादण्यात आल्याची राज्य कारभाराची कोर्टात माहिती देण्यात आलेली आहे आणि कोर्टात सध्या सरेंडर झाले नसल्याचे देखील सरकारी वकिलांकडनं म्हणण्यात आलेले आहे। त्यामुळे एकूणच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता की न्यायालयाचे निर्देश आहेत की त्यांना पकडून आणा
आणि यालाच आता सरकारी वकील म्हणत आहेत की या संदर्भात कोकाटे यांना वारंवार सांगण्यात आलं होतं, मात्र ते स्वइच्छेने हजर झालेले नाही आहेत असं देखील स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुख्य सरकारी वकील हे देखील त्या ठिकाणी युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोणताही अंतरिम आदेश देणार कोर्टाकडून हे स्पष्ट करण्यात आलं होतं। कोर्टाच्या या न्यायवैद्यक परिस्थितीची माहिती ही देखील आता उच्च न्यायालयात सांगितली जाते की त्यांना नेमका काय त्रास होतोय आणि त्यांच्यावर किती त्या ठिकाणी जे उपचार सुरू आहेत याची माहिती देखील आता कोर्टात सादर केली जाते। अमोल, निश्चितपणे सूरज, जसं तू म्हणालास त्यानुसार दोन मुद्दे आहेत। एक आहे त्यांना जी मूळ न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे ते शिक्षेला स्थगिती मिळणं, आणि दुसरं आहे त्यांच्या विरोधातलं जे अटक वॉरंट आहे त्यांच्या अटकेला स्थगिती मिळते का, या दोन्हीकडे आपलं लक्ष असणार आहे। सूरज, या व्यतिरिक्त तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो राजकीय अँगल आहे, उच्च न्यायालयामध्ये नेमकं काय होतं, यानंतर बऱ्याचशा गोष्टींवर त्यांच्या राजीनामा धरून इतर अनेक गोष्टींवर, त्यांच्या फ्युचरवर, मंत्रिमंडळातील त्यांच्या स्थानावर, अनेक गोष्टींवर फायनल शिक्कामोर्तब ज्याला म्हणतो ते देखील आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत। याविषयी सांगा। नक्कीच अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाकडनं कोकाटे यांना जी शिक्षा सुनावलेली आहे त्यामध्ये 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड ही शिक्षा जर का लक्षात घेता तर 2 वर्षापेक्षा जास्त जर का शिक्षा असेल तर त्या ठिकाणी तात्काळ लोकप्रतिनिधीला आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो। त्यामुळे कोकाटेंना पुढील त्याच्यानंतर 6 वर्ष देखील निवडणूक लढवता येणार नाही आहे। त्यामुळे एकूणच कोकाटेंचं जे राजकीय भविष्य आहे हे देखील या एकूणच सुनावणीवरती अवलंबून आहे। एकूणच म्हणायचं झालं तर धोक्यात आहे। या दोन्हीही कोर्टाकडनं जे निरीक्षण देण्यात आलेले आहे ते कायम ठेवण्यात आले होते आणि त्याच विरोधात यांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। हायकोर्टात आजच्या एकूणच जी शिक्षा सुनावलेली आहे त्याला देखील स्थगिती द्यावी, त्याचबरोबर ते जे NBW वॉरंट म्हणजे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे नाशिक न्यायालयाकडनं त्याला देखील स्थगिती द्यावी अशी प्रमुख मागणी ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याचबरोबर ती ज्या पद्धतीने कोकाटे हे रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार घेत आहेत, या न्यायालयीन जे वैद्यकीय अहवाल आहे याचा देखील एक दाखला हा त्या ठिकाणी दिला जातो आहे की त्यांच्यावरती या संपूर्ण प्रकरणानंतर एका उच्च रक्तदाबाचा जो त्रास त्यांना होत आहे त्या आधारावरती त्यांचे उपचार सुरू आहेत आणि याचे देखील दाखले देऊन न्यायालयाकडनं आता ते संपूर्णतः या संपूर्ण गोष्टी समोर ठेवल्या जात आहेत आणि त्यानंतर आता न्यायालय पुढे काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकीकडे अटकेची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे एकूणच राजकीय भवितव्य जे आहे हे देखील पणाला लागलेलं आहे। या एकूणच आजच्या निकालानंतर काय निर्देश येतात त्यावरती पुढील सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत। निश्चितपणे सूरज, आपण बघतो आहोत की यापूर्वीपासून सुद्धा हे प्रकरण अनेकदा समोर आलेलं आहे। त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील झालेली होती, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि वरच्या न्यायालयामध्ये प्रकरण गेलेलं आहे। अशा प्रकारची कारणं देत अद्यापपर्यंत कोकाटे मंत्रिमंडळामध्ये टिकून होते, मात्र त्यांना हा धक्का बसलेला आहे। त्यामुळे त्यांचा राजीनामा, त्याची औपचारिकता जरी बाकी असली तरी सुद्धा त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं आहे। या आजच्या सुनावणीवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत। मात्र हे जे नेमकं प्रकरण आहे याविषयी आपण प्रेक्षकांना माहिती देऊया की हे नेमकं प्रकरण काय होतं आणि कुठले कुठले महत्त्वाचे टप्पे होते ज्याच्या शेवटाकडे आत्ता आपण म्हणतो की मंत्रिपद जाणं, मात्र ह्याच्या आधी नेमकं काय काय घडलेलं आहे गेल्या काही वर्षात। नक्कीच अमोल, जर सांगायचं झालं तर 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्पसंख्याकांची घरं ही त्या ठिकाणी कोकाटे आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे बंधू आणि इतर आरोपींनी 4 घरं ही त्या ठिकाणी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता। या आरोपानंतर हे संपूर्ण प्रकरण नाशिक दंडाधिकारी न्यायालयात गेलं होतं। दंडाधिकारी न्यायालयात अनेक सुनावण्या झाल्यानंतर त्यावरती 2 वर्ष आणि 10,000 दंड असा आकारण्यात आला होता। यालाच तिकडे नाशिक सत्र न्यायालयात देखील कोकाटेंच्या वकिलांनी चॅलेंज केलं होतं। या संपूर्ण सुनावणी ही पुन्हा सत्र न्यायालयात झाली। सत्र न्यायालयाने देखील त्याच निर्णयावरती शिक्कामोर्तब करत तो निर्णय तसाच कायम ठेवला होता आणि त्यानंतरच कोकाटेंच्या अडचणीत एकूणच वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। याआधी जर पाहिलं तर विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी कोकाटे हे ज्यावेळी मोबाईलवरती गेम खेळत होते यावरनं देखील राजकीय टीका टिप्पणी झालेली होती, विरोधक आक्रमक झाले होते आणि त्यानंतरच हे जे प्रकरण बाहेर आलं त्यामुळे त्यांच्या अडचणीत प्रामुख्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी सत्र न्यायालयाकडून नाशिकच्या सत्र न्यायालयाकडून दंडाधिकारी न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे हा कायम ठेवला, त्याच्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ झाल्या आणि त्यामुळेच कुठेतरी जी 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड
ही जी शिक्षा सुनावली यामुळेच जी शिक्षा सुनावल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना अशा महत्त्वाच्या पदावरती राहता येत नाही। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडनं त्यांचा जो राजीनामा आहे हा घेतला गेला आणि त्यामुळेच त्यांची त्या ठिकाणी गच्छंती झाली। यानंतर जर आपण पाहिलं तर एकूणच जे नाट्यमय घडामोडी घडल्या, कारण संपूर्ण महाराष्ट्राचं नाशिकचं या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष होतं, कारण माणिकराव कोकाटे हे जवळपास 4 टाइम आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि अजितदादांच्या एकदम जवळचे आमदार हे देखील म्हणून ते ओळखले जातात, नेते म्हणून ओळखले जातात। त्यामुळे या संपूर्ण घडामोडी जर आपण लक्षात घेतल्या तर याच्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाला होता असं देखील सांगितलं गेलं। त्याचबरोबर ते श्वास घ्यायला त्रास होतोय आणि त्याच्यानंतर नाशिक पोलिसांकडनं जे बजावण्यात आलेलं जे वॉरंट होतं न्यायालयाकडनं, त्यानंतर नाशिक पोलीस हे काल रात्री उशिरा लीलावती रुग्णालयात दाखल झाले। लीलावती रुग्णालयात त्यांनी जर आपण पाहिलं तर डॉक्टर देवरे, कुलदीप देवरे यांचा स्टेटमेंट घेतलं की त्यांच्यावर नेमके काय उपचार करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर ती भविष्यात त्यांना काय उपचाराची गरज लागू शकते, याचबरोबर ती न्यायालयात उत्तर देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडनं जे हमीपत्र असतं की या संदर्भातली दिलेली माहिती ही खरी आहे हे देखील तिकडनं रुग्णालय प्रशासनाकडनं लेखी स्वरूपात घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता एंजिओग्राफी संदर्भातला जो अहवाल आहे, एंजिओग्राफी ही करावी लागणार की नाही करावी लागणार या संदर्भातला अहवालाची वाट नाशिक पोलीस बघत आहेत। मात्र दुसरीकडे परत मी एकदा सांगतो की NBW वॉरंट आणि त्याचबरोबर ती या शिक्षेला स्थगिती हे दोन्ही प्रकरणाला आता उच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलेले आहे। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात आता काय नेमके निर्देश देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर ती पुढच्या काही वर्षात जर का मिळकत वाढ होत असेल तर घर परत करण्याची कोणती प्रावधान कायद्यात नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे न्यायालयामध्ये। आर्थिक परिस्थिती ही बदलत असते, याचबरोबर ती 93-94 वर्षामध्ये वार्षिक मिळकत ही 35,000 झाली होती असा युक्तिवाद हा देखील करण्यात आलेला आहे। एकूणच रवी कदम जे त्यांचे वकील आहेत ते 1989 मध्ये घरांसाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयात स्पष्ट करण्यात आलेली आहे। विरेक सेक्शन्स घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत ही देखील न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि अर्ज करताना 12 महिन्याच्या म्हणजे सप्टेंबर 1988 ते 89च्या मिळकतीचा दाखला देणं हे देखील आवश्यक होतं, हे देखील स्पष्टपणे न्यायालयात म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे मिळकतीची पडताळणी कडून पात्र ठरवण्यात आल्याचा जो युक्तिवाद आहे हा कोकाटेंच्या वकिलांनी न्यायालयात केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर ती 2,500 प्रति महिना उत्पन्न होतं ते 30,000पेक्षा कमी असल्याचा दावा हा देखील त्या ठिकाणी कोर्टात करण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जी कागदपत्र आहेत याच्या पडताळणी संदर्भातली जी हमी आहे किंवा जे पुरावे आहेत हे आता कोकाटेंच्या वकिलाकडनं न्यायालयात दिले जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आता यानंतर सरकारी वकील काय युक्तिवाद करतात किंवा हे कागदपत्र कसे बनावट आहेत, कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ही घरं घेण्यात आली याचा संदर्भातला युक्तिवाद केला जाऊ शकतो आणि त्यानंतर न्यायालयाचं निर्देशन येईल। मात्र तुर्तास आपण पाहतोय तर कोकाटेंच्या वकिलांकडनं ज्या पद्धतीने ही घरं मिळवण्यात आली किंवा घेण्यात आली त्याच्या कायदेशीर पुरावे हे या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, निश्चितपणे सूरज, ज्या घडामोडी सध्या आपल्याला घडताना दिसत आहेत त्याच्यामध्ये कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारलेला देखील आहे आणि आता सगळी प्रक्रिया सुरू आहे ती न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे आता यातला राजकीय भाग आपण बाजूला ठेवला तरी सुद्धा इथून पुढे आता जेल की बेड हा एक प्रश्न आहेच, मात्र इथून पुढे कोकाटेंसमोर नेमके काय काय पर्याय आहेत आणि कशा प्रकारे आता त्यांचा इथून पुढचे प्रयत्न असू शकतात, इथून पुढे या सगळ्या केसमधनं बाहेर पडणं आणि पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात येण्यासाठी कशा प्रकारची पावलं कोकाटेंकडून उचलताना दिसू शकतात? अमोल, जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाने म्हणजे दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालय यांनी दोघांनीही शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आली होती। त्यामुळेच उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली। उच्च न्यायालयाने जर का आज पुन्हा याच आदेशावरती कायम राहिले तर त्यांना सुप्रीम कोर्टात देखील कोकाटे हे धाव घेऊ शकतात। मात्र तोपर्यंत उच्च न्यायालय या संपूर्ण प्रकरणात कोकाटेंना दिलासा देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे त्यांच्यावरती सुरू असलेले जे उपचार आहेत त्याचा जो अहवाल आहे या आधारावरती कोकाटेंना काही वेळ मेडिकल्स बेसिसवरती त्यांना त्या ठिकाणी अटक करता येऊ शकणार नाही असं देखील। त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत, मात्र जी अटकेची टांगती तलवार आहे ती त्यांच्यावरती कायम आहे, कारण कोर्टाने सक्त आदेश दिलेले आहेत की कोकाटे आणि इतर जे आरोपी आहेत यांना पकडून न्यायालयात आणा।
त्यामुळे एकतर जे वैद्यकीय अहवाल आहे हा एक बचावाचं साधन राहू शकतं आणि दुसरीकडे आज न्यायालय काय निर्देश देतं आणि न्यायालयाने जरी त्याच शिक्षेवरती ते कायम राहिले तर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा हा देखील कोकाटेंचे वकील ठोठावू शकतात। त्यामुळे हे 3 पर्याय आहेत, या 3 पर्यायांचा वापर हा देखील पुढे होऊ शकतो। एकूणच जर का हायकोर्टाने देखील त्याच आदेशावरती आपण कायम असल्याचं म्हटलं तर कुठेतरी अडचणीत कोकाटेंच्या वाढ होऊ शकते, कारण या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर दोन्हीही कोर्टाकडनं त्यांना 2 वर्ष आणि 10,000 रुपये दंड हे आकारण्यात आलेले आहेत, जे की एका लोकप्रतिनिधीसाठी हे फार धोकादायक म्हणावं लागेल। याआधी देखील आपण जर पाहिलं तर अनेक अशा लोकप्रतिनिधींवरती कारवाया झाल्या होत्या आणि त्यांना आमदारकीचा देखील राजीनामा द्यायला लागला होता आणि त्यानंतर त्यांच्या एकूणच राजकीय भवितव्यावरती देखील प्रश्न उपस्थित केला गेला होता किंवा झाला होता। त्यामुळेच कोकाटेंचं राजकीय भवितव्य हे देखील तितकंच अडचणीत असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळतंय। निश्चितपणे सूरज, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, गेल्या काही वर्षांचा जर आपण इतिहास बघितला अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळी घडतात त्यावेळी अनेकदा वैद्यकीय कारणं समोर येताना दिसतात आणि जो प्रत्येकाला अधिकार आहे आपला स्वतःचा कायदेशीर बचाव करण्याचा आणि त्यासाठी आपली बाजू मांडण्याचा, मात्र ज्या प्रकारे आत्ता या सगळ्या घडामोडी घडत आहेत, ज्या प्रकारे माणिकराव कोकाटे हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर थोड्याच वेळात ऑफिशियली जाहीरपणे त्यांचं मेडिकल बुलेटिन जाहीर होईलच, त्यावेळी नेमकं काय रुग्णालय प्रशासन सांगतं हे देखील समोर येईलच। मात्र अचानकपणे हा जो मेडिकल अँगल गेल्या काही तासांमध्ये अचानकपणे समोर आलेला आहे, त्याविषयी अधिक विस्ताराने आपण समजावून सांगूया की काय नेमक्या आरोग्याच्या तक्रारी सांगितल्या जात आहेत, या अहवालातल्या कुठल्या गोष्टी कुठल्या अँगलनी हा अहवाल महत्त्वाचा असणार आहे आणि कोकाटेंच्या तब्येतीबाबत मेडिकल बुलेटिन येईलच, मात्र आत्तापर्यंत जे अपडेट समोर आलेले आहेत त्यामध्ये नेमका काय त्रास त्यांना होत असल्याचं सांगितलं जात आहे। अमोल, जवळपास जेव्हापासून नाशिक न्यायालयाकडनं हा NBW जारी करण्यात आला त्याच्या आधीपासूनच जर आपण पाहिलं तर कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता, त्याचबरोबर त्यांचा जो होणारा त्रास आहे हा नियंत्रणात नाही आहे, त्यामुळे तो जो त्यांना त्रास होतो आहे या संदर्भातल्या वेदना ह्या देखील त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। दुसरीकडे जर आपण सांगायचं झालं तर श्वास घेताना देखील त्यांना त्रास होत असल्यामुळेच त्यांच्यावरती लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते आणि या दरम्यानच जो मेडिकल अहवाल त्यांचा आला, या अहवालात देखील हीच कारणं देण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर पुढील काही दिवस हे त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं देखील डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे। काल कुलदीप देवरे यांचा जो जबाब आहे, जे काल लीलावती रुग्णालयात होते, त्यांचा देखील पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे, त्यांनी देखील या संदर्भातली माहिती ही पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे नाशिक पोलीस हे सध्या वैद्यकीय अहवालासंदर्भात वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। एन्जिओग्राफी करण्याची गरज असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं। हा अहवाल अद्याप पोलिसांपर्यंत पोहोचलेला नाही आहे आणि याच्या संदर्भातलीच माहिती नाशिक पोलिसांकडून देखील रुग्णालय प्रशासनाकडे मागण्यात आलेली आहे की नेमकी काय उपचार आहे, दिवस त्यांना या ठिकाणी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे, या संदर्भातली माहिती ही या ठिकाणी पोलिसांकडून मागण्यात आलेली आहे। दुसरीकडे आपण सांगायचं झालं तर ह्या एका मेडिकल जो अहवाल आहे याचा आधार घेऊन जर आपण पाहिलं तर कोर्टात देखील एक केस चालू आहे, याचिका दाखल करण्यात आली होती। या दोन्ही ज्या गोष्टी चालू आहेत, इकडे NBW आहे तर दुसरीकडे नाशिक न्यायालयाने दिलेला निर्णय, या संदर्भात शिक्षेसंदर्भातला जी स्थगिती आहे यावरती देखील स्टे यावा, या अनुषंगाने जो युक्तिवाद चालू आहे त्यावरती आता उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकीकडे त्यांची तब्येत जी आहे ती अद्याप त्यांना विश्रांतीची गरज असल्याचंच डॉक्टरांकडून सांगण्यात आलं असलं तरी न्यायालय नेमके काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि पुढील काही दिवसात त्यांच्यावरती काय नेमके उपचार केले जातात। थोड्याच वेळात लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाकडून एक पत्रकार परिषद घेत कोकाटे यांच्यावरती सुरू असलेल्या उपचारासंदर्भातली अधिकृत माहिती ही देण्यात येईल। त्यानंतर पुढची नाशिक पोलिसांची जी भूमिका आहे ही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, निश्चित सूरज, काही वेळासाठी होल्ड करा, आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा। काही महत्त्वाची माहिती, काही फॅक्ट्स आपण बघूया या सगळ्या प्रकरणाबाबतच्या। जुन्या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत दाखवण्यात आली आहे आणि पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे। नंतर मिळकत वाढली तर घर परत करावं असा काही नियम नाही, असाही वकिलांचा दावा आहे। आर्थिक परिस्थिती बदलत असते। 1989 साली घरासाठी ज्यावेळी त्यांनी अर्ज केला त्यावेळी त्यांची मिळकत वेगळी होती
असा दावा वकील करतायत आणि 1993-94 मध्ये कोकाटेंची मिळकत वाढली असा युक्तिवाद वकिलांकडून सध्या केला जातोय। कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्टता नाही हा मुद्दा देखील कोकाटेंच्या वकिलांनी अधोरेखित केलाय। तर अर्ज करताना मिळकत 35,000पेक्षा कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। असा युक्तिवाद त्यांनी कोर्टात केलाय। त्यामुळे मिळकतीबाबतचा जो मुद्दा आहे, मिळकत कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती असा दावा कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता या दाव्यावर नेमकं न्यायालयात काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर सूरज, आता हे जे दावे वकिलांकडून केले जात आहेत त्यातले काही महत्त्वाचे दावे समोर येत आहेत, याविषयी सांगा। विशेषतः मिळकतीबाबतचा जो मुद्दा कोकाटेंचे वकील उपस्थित करतायत त्याविषयी। नक्कीच कोकाटेंचे वकील रवी कदम यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे, तो म्हणजे 1989 मध्ये ज्यावेळी घरासाठी अर्ज केला होता त्यावेळी त्यांची जी मिळकत आहे ही कमी होती, जी जवळपास 2,500 ही प्रति महिना होती। मात्र ज्यावेळी 94 ते 93 ते 94च्या दरम्यान त्यांच्या मिळकतीत वाढ झाली आणि त्याच आधारावरती पुढे या संदर्भातला जो अहवाल आहे किंवा या संदर्भातले जे क्रॉस चेक आपण करतो हे सरकारकडनं करायला हवे होते असा युक्तिवाद हा आता रवी कदम हे जे कोकाटेंचे वकील आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या संदर्भातले जे डॉक्युमेंट्स आहेत हे दिलेले डॉक्युमेंट्स त्यावेळी खरे ठरले होते, सरकारकडनं एक्सेप्ट करण्यात आले होते आणि त्याच आधारावरती ती घरं ही मिळालेली होती असा युक्तिवाद करण्यात आला होता। मात्र त्यानंतर तो ऑप्शन हा म्हणजे नंतर वाढलेल्या मिळकती संदर्भात कुठलंही पुढील प्रोव्हिजन्स हे त्यामध्ये नाहीये असं देखील करताना ते असं देखील स्पष्ट करताना ते आपल्याला सांगताना पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण ह्याच्यात जो दावा बनावट कागदपत्रांसंदर्भातला केला जात होता त्यावरती रवी कदम हे युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे वार्षिक मिळकत ही 89 ते 94 पर्यंत ग्राह्य धरण्यासंदर्भात कुठेही उल्लेख हा सरकारी दस्तावेजामध्ये नसल्याचं देखील म्हणतात। त्याचबरोबर ती कोर्टाच्या निकालात कोकाटेंचा वार्षिक उत्पन्नासंदर्भात वर्तवण्यात आलेल्या अंदाजावर कोकाटेंच्या वकिलांकडनं आक्षेप देखील घेण्यात आलेला आहे। कारण ज्या पद्धतीने वाढीव रक्कमेवरती बोट ठेवलं जात आहे त्यावरती आक्षेप हा रवी कदम आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत। कारण ज्यावेळी ही घरं घेण्यासंदर्भातला अर्ज केला होता त्यावेळीची मिळकत आणि नंतरच्या मिळकतीमध्ये नक्कीच तफावत असू शकते, त्यानंतरचं राहणीमान हे देखील वाढू शकतं असा देखील दावा ते त्या ठिकाणी कोर्टात आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जवळपास 89 पासूनचे सुरू असलेलं हे प्रकरण आज आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये या ठिकाणी निकाली निघताना पाहायला मिळत आहे आणि त्यामध्येच कोकाटेंच्या अडचणीत या वाढ झाल्याचा पाहायला मिळत आहे। आता न्यायालयात युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाकडनं काय निर्देश देतात आणि त्या एकूणच निर्देशावरतीच पोलिसांची पुढील कारवाई ही देखील अपेक्षित राहणार आहे। मात्र युक्तिवाद हा जरी रवी कदम यांच्याकडनं केला जात असला तरी सरकारी वकिलांकडनं देखील प्रत्येक गोष्टींवरती बोट ठेवत जे घडलेल्या घटना आहेत त्याच्यावरती आक्षेप घेताना पाहायला मिळत आहे। अमोल, सूरज, ज्या प्रकारे आता ह्याच्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, मंत्रिपद तर कोकाटेंनी गमावलेलं आहेच, शिवाय त्यांच्या आमदारकीवर देखील या सगळ्यातून गंडांतर येण्याची शक्यता दिसते आहे। तशा प्रकारची प्रक्रिया भविष्यामध्ये होऊ शकते। या सगळ्यावर त्यांचे जे स्थानिक राजकारण आहे तिथले जे कार्यकर्ते आहेत, जसं तो आत्ताच म्हणालास की मोठ्या प्रमाणावर त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी देखील दाखल झालेले आहेत आणि कोर्ट परिसरामध्ये देखील ते पोहोचलेले आहेत। कशा प्रकारे स्थानिक समीकरणं याच्यामुळे घडू बिघडू शकतात याविषयी सांगा। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकाटे हे जुने नेते आहेत। जवळपास 4 वेळा ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री म्हणून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते। मात्र मध्यंतरीच्या काळात जर आपण पाहिलं तर हाऊसमधला एक फोटो जो ते मोबाईलवरती गेम खेळत होते त्यामुळे ते त्यांच्यावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे ते खातं सोडून आणि त्याच दरम्यान हे संपूर्ण प्रकरण बाहेर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात ज्यावेळी निकाल आला न्यायालयाचा त्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावली। एकूणच ही संपूर्ण कारकीर्द पाहता राजकीय भवितव्य हे तर कठीण अडचणीचं आलेलं पाहायला मिळतंय। कारण न्यायालयाच्या एकूणच शिक्षेमध्ये 2 वर्ष आणि 10,000 दंड हा देखील त्या ठिकाणी शिक्षा सुनावलेली होती। त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीला
जर का अशा प्रकारची शिक्षा सुनावली जाते 2 वर्षापेक्षा अधिकची, तर त्याला त्या ठिकाणी त्याच्या आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा लागू शकतो. काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांचं एक उदाहरण मागच्या काही वर्षांमधलं असेल, काही महिन्यांमध्ये होतं. त्यांना देखील अशाच पद्धतीने त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र पुढील 6 वर्ष ही देखील त्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये. त्यामुळे या संपूर्ण गोष्टीचा फटका हा त्यांच्या एकूणच राजकीय कारकिर्दीला देखील पडू शकतो. इतकंच नाही तर नाशिकमध्ये कोकाटे हे नाशिकचे जे आमदार आहेत, गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी निवडून येतात, त्या ठिकाणी देखील त्या मतदारसंघावरती देखील त्यांचा परिणाम हा या निकालाचा होऊ शकतो. त्यामुळे एकूणच कोकाटेंची जी राजकीय वाटचाल आहे किंवा राजकीय कारकीर्द आहे ही देखील अडचणीची म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे एकूणच आजच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर ती रुग्णालय प्रशासनाकडून येणारा जो न्यायविषयक अहवाल आहे याच्यावरती देखील कोकाटे यांच्या अटकेची टांगती तलवार ही त्यांच्यावर राहणार आहे. त्यामुळे आजच्या या निकालात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमोल. सूरज, ज्या प्रकारे आता जवळपास अर्धा तास होत आलेला आहे, ही सुनावणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यातून कोकाटेंच्या वकिलांकडून काही युक्तिवाद केले जात आहेत. आत्तापर्यंत जो युक्तिवाद केलेला आहे त्याविषयी सांगा आणि कशा प्रकारे आता सरकारी वकिलांकडून, सरकारी बाजूकडून आता या सगळ्याला डिफेंड करण्यात येऊ शकतं. कारण हे मुद्दे आत्तापर्यंत खालच्या 2 न्यायालयांमध्ये जे मुद्दे मांडण्यात आलेले होते त्यामध्ये देखील अर्थातच या सगळ्या मुद्द्यांचा समावेश असू शकतो. यातले काही मुद्दे नव्याने आलेले असू शकतात, नवे युक्तिवाद असू शकतात, तर काही युक्तिवाद जे आधी झालेले तेच पुन्हा एकदा नव्याने उच्च न्यायालयामध्ये मांडण्यात आलेले असू शकतात. तर न्यायालयामध्ये आज कुठल्या 2 महत्त्वाच्या विषयांवर निर्णय अपेक्षित आहे याविषयी तर आपण बोललोच. मात्र आजच्या दिवसात जी प्रक्रिया आहे, उच्च न्यायालयातली ही पहिलीच सुनावणी असणार आहे. त्यामुळे या दृष्टीने दोन्ही बाजू काय नेमकं ठसवण्याचा किंवा बिंबवण्याचा प्रयत्न न्यायालयासमोर करताना दिसत आहेत, ज्या प्रकारचे आत्तापर्यंत जे अपडेट जे युक्तिवाद समोर येत आहेत त्यावरून. नक्कीच अबोल, जर आपण पाहिलं तर ज्यावेळी दोन्ही न्यायालयांकडनं निकाल दिल्यानंतर उच्च न्यायालयात ज्यावेळी कोकाटेंच्या वकिलांनी धाव घेतली त्यावेळी अनेक प्रश्न हे कोकाटेंच्या वकिलांकडनं उपस्थित तर करण्यात आलेच, मात्र ते त्या ठिकाणी सरकारी वकिलांकडनं जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यांना देखील उत्तरं देण्यात आलेली आहेत. याचबरोबर ती दोन्ही न्यायालयात झालेल्या युक्तिवादासंदर्भातला देखील आर्ग्युमेंट हे या ठिकाणी आता सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. त्यावेळी नेमकं काय झालं होतं त्याचं कथन हे देखील रवी कदम हे करताना पाहायला आपल्याला मिळत आहेत. कारण हे एक प्रकरण आजचं नाही आहे, तर जवळपास 30 वर्षापूर्वीचं आहे. 1989 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातनं अल्पसंख्याकांची दाखवलेली जी घरं आहेत ही देखील घेण्यात आली होती आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटलेली होती. आणि त्यानंतर जर पाहायला मिळालं तर आता न्यायालयात हे संपूर्ण प्रकरण आलं. त्यामुळे जो मागचा लेखाजोखा आहे, कितीला हे घर खरेदी केलं होतं, त्यावेळी त्यांची परिस्थिती नेमकी कशी आणि काही कशी सुधारली यावरती देखील सरकारी वकिलांकडनं बोट हे ठेवलं जात आहे. आणि त्याच आधारात घेत सरकारी वकिलांकडनं जो महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकील हा निर्णय कायम ठेवावा आणि याचबरोबर ती न्यायालयाने हे प्रकरण पूर्णतः ऐकून त्यावरती निर्देश द्यावे असं मत सरकारी वकील जरी व्यक्त करत असले, तर दुसरीकडे कोकाटेंच्या वकिलांकडनं मात्र या एकूणच संपूर्ण प्रकरणात जे की 89 ते 94 पासूनचे जे ग्राह्य धरण्यासंदर्भात त्यात कुठेही उल्लेख नसल्याचं सरकारी कागदपत्रांवरती बोट ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोर्टाचा जे निकाल आहे त्यावरती वार्षिक उत्पन्न, त्यावेळीचं घडलेल्या घडामोडी यावरतीच मागचा लेखाजोखा हा रवी कदम जे आहेत ते वाचून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर ती फॉर्जरी केल्यासंदर्भातली दोषी ठरवण्यात आलं आहे. मात्र फॉर्जरी आता देखील हा रवी कदम यांच्याकडनं केला जातोय. त्याचबरोबर ती कागदपत्रांवरतील सह्या या आमच्याच आहेत, कोण स्वतःची सही हा फर्जरी करू शकेल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. माहिती जरी चुकीची असली तरी ती फॉर्जरी असू शकत नाही हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. कारण जर आपण पाहिली तर जी कलमं लावण्यात आलेली आहे त्यामध्ये 420 हे कलम लावण्यात आलेले आहे, जे की फसवणुकीसाठी त्या ठिकाणी लागतं. तर यामध्ये कुठलीही फसवणूक करण्यात आली नसल्याचा देखील युक्तिवाद हा करण्यात आलेला आहे. त्याबरोबर ती 463 जे फॉर्जरी अंतर्गत दोषी ठरवण्यात आलेलं आहे. मात्र ही फॉर्जरी होऊ शकत नाही आहे. यावरती जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याचे प्रश्नांची उत्तर ही देखील देण्यात आलेले. त्यामुळे हा जो संपूर्ण गुन्हा आहे हा फसवणुकीचा नसल्याचा जो दावा आहे हा रवी कदम यांच्याकडनं कोर्टात केला जात आहे. आणि त्याच्यावरती आता सरकारी वकिलांकडनं काय नेमकं उत्तर येतं, काय त्यांच्याकडनं युक्तिवाद केला जातो या संपूर्ण प्रकरणाबाबतचा हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमोल.
सूरज, कोर्टामध्ये नेमकं काय होतं आणि आज अंतिम फैसला काय होतो याकडे आपलं लक्ष असेलच. सध्या काही महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत ते आपण बघूया. मिळकत कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती असा दावा कोकाटेंच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. वार्षिक उत्पन्नाबाबत जो अंदाज वर्तवण्यात आलेला होता त्या अनुषंगाने हा दावा करण्यात आला आहे. तर चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही असाही दावा केला आहे. फसवणुकीअंतर्गत आम्हाला चुकीचं ठरवलं, चुकीच्या माहितीला फसवणूक कसं म्हणायचं असा वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. मिळकत कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची होती असंही म्हणण्यात आलेलं आहे. कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नाबाबत वर्तवलेल्या अंदाजाबाबत कोकाटेंच्या वकिलांनी आक्षेप नोंदवलेले आहेत आणि चुकीची माहिती वेगळी, त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. फसवणुकीअंतर्गत आम्हाला चुकीचं ठरवलं, मात्र त्यावर आमच्या सह्या आहेत. चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही अशा प्रकारचे युक्तिवाद सध्या सुरू आहेत. सूरज, ज्या प्रकारे सध्या आपण पाहतो आहोत की राजकीय वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप होत आहेत आणि अनेक मोठमोठी प्रकरणं गेल्या काही महिन्यांमध्ये समोर येत आहेत. त्यातलं अगदी पुण्यातलं जैन बोर्डिंगचं प्रकरण असो किंवा कोरेगाव पार्कची जमीन असो किंवा साताऱ्याचं ड्रग्स प्रकरण असो. मात्र महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अशा प्रकारे एका मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ येणं आणि तिथपर्यंत त्या एंड रिझल्टपर्यंत एखादं प्रकरण पोहोचणं, याचे नेमके काय राजकीय पडसाद उमटू शकतात. विशेषतः ज्या प्रकारच्या स्टेजवर आत्ता आपण आहोत, महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे, प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अशामध्ये हे घडतंय. अमोल, जवळपास 29 महानगरपालिकेच्या भूगोल वाजलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या नगरपालिका यांच्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली जी ताकद आहे ही पणाला लावलेली पाहायला मिळते आणि अशातच ज्यावेळी अशी प्रकरणं बाहेर येतात त्याचा नक्कीच परिणाम या संपूर्ण निवडणुकींवरती होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बीडचं झालं, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी देखील धनंजय मुंडे यांना आपलं जे मंत्रिपद आहे हे सोडावं लागलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात विधानसभेत आपण पाहिलं तर अनेक व्हिडिओ क्लिप्स या देखील व्हायरल झाल्या होत्या. अनेक मंत्र्यांचे पैसे घेतलेल्या बॅगांसंदर्भातले व्हिडिओज होते. त्याचबरोबर ती पुण्यातलं जमीन गैरव्यवहार प्रकरणात हे देखील समोर आलं होतं. मात्र ही जेव्हा प्रकरणं समोर येतात त्याच्यानंतर त्याचा जो परिणाम आहे हा त्या जिल्ह्यात नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि या कोकाटेंवरती झालेल्या एकूणच ज्या आरोप आहेत याचा परिणाम देखील नाशिक नगरपालिकेच्या निवडणुकींमध्ये देखील प्रामुख्याने पाहायला मिळेलच. कारण अशा पद्धतीने ज्यावेळी सरकारवरती आरोप होतात, भ्रष्टाचाराचे आरोप होतात, त्यावेळी नक्कीच त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो नागरिकांचा हा देखील एक वेगळा असतो. त्यामुळे अशा वेळी नागरिक किती सजग आहेत हे देखील आपल्याला मतदानाच्या माध्यमातून कळतंच. मात्र एकूणच राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी फडणवीस सरकारवरती विरोधकांकडून जे आरोप होत आहेत हे अत्यंत गंभीर आहेत. या एकूणच फडणवीस सरकारांमध्ये जवळपास 2 मंत्र्यांना आत्तापर्यंत राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यामुळे एकूणच ही संपूर्ण परिस्थिती आपण जर पाहिलीत तर यापुढे देखील या संदर्भातली जी सतर्कता आहे ती घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि असे आरोप जेव्हा सरकारवरती होत असताना त्याचा नक्कीच परिणाम हा निवडणुकीवरती देखील होतो. मात्र ह्याची आता सर्वासर्व किंवा यातनं कसा सुवर्णमध्य काढत सरकार स्वतःची बाजू ठेवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. तुर्तास जर आपण न्यायालयात पाहिलं तर अद्याप रवी कदम आहेत जे कोकाटेंचे वकील आहेत यांनी स्पष्टता आपण सांगितलेली आहे की कोर्टामध्ये की कुठल्याही प्रकारचे फॉर्जरी डॉक्युमेंट्स यामध्ये या व्यवहारामध्ये जोडण्यात आलेले नाही आहेत. मिळकती संदर्भातली जी जबाबदारी होती ही सरकारने पडताळून घ्यायला हवी होती. याचपूर्वी ज्यावेळी जमिनी किंवा घरांची जी खरेदी होती त्यावेळेस आपल्या मिळकती संदर्भातली आपण माहिती दिली होती. 4 वर्षानंतर त्या मिळकतीमध्ये जर का वाढ होते तर याची पडताळणीची जबाबदारी ही सरकारची असल्याचं देखील रवी कदम यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे अर्जात आणि प्रतिज्ञापत्रात या 2च गोष्टींवरती सह्या असल्याचा युक्तिवाद हा देखील कोकाटेंचे वकील आपल्याला करताना पाहायला मिळतात कोर्टात. जरी यातला मजकूर हा वादातील असला तरी तो फॉर्जरी ठरत नाही. कारण जे आरोप फॉर्जरी संदर्भातले या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेले आहेत हे फॉर्जरीचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न रवी कदम हे या ठिकाणी प्रामुख्याने करताना आपल्याला न्यायालयात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने 420, 463 ही जी कलमं आहेत फसवणुकी संदर्भातली ही चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली आहेत. कुठलंही दुसरं डॉक्युमेंट्स किंवा बनावट कागदपत्र या ठिकाणी जोडण्यात आलेलं नाहीये. हेच या ठिकाणी स्पष्ट सांगताना रवी कदम आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ही कलमं ही चुकीची आहेत आणि त्याच कलमांनंतर जी उभी राहिलेली केस आहे ही देखील चुकीची असल्याचा एकूणच जो दावा आहे हा कदम यांच्याकडनं केला जात असल्याचं न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अमोल.
सूरज, ज्या प्रकारे कोकाटेंच्या वकिलांचे हे जे सगळे युक्तिवाद आता तू सांगितलेस, अजूनही हे युक्तिवाद सुरू आहेत. याच्यातून ज्या दोन प्रायोरिटीज सध्या कोकाटेंच्या बाजूने असू शकतात, ज्याच्याविषयी सध्या सगळे प्रयत्न सुरू आहेत, ज्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यातला पहिला भाग आहे की हे सगळं प्रकरण, या प्रकरणामध्ये झालेली शिक्षा, या शिक्षेला स्थगिती मिळणं आणि अंतिमतः या प्रकरणातून दोषमुक्ती मिळणं, या दिशेने कोकाटेंचे प्रयत्न असू शकतात. आणि हे झालं लॉंग टर्म टार्गेट. आणि ज्याला आपण शॉर्ट टर्म टार्गेट आपण म्हणू शकतो ते म्हणजे आत्ता जे अटक वॉरंट निघालेलं आहे त्याला स्थगिती मिळवणं आणि अटकेपासून सध्या पुढचा काही काळ दिलासा मिळवणं, हे सुद्धा त्यांचं तात्कालिक ज्याला आपण टार्गेट म्हणतो ते असू शकतं. सध्या जे युक्तिवाद सुरू आहेत याच्यातून नेमकी काय प्रायोरिटी दिसते आहे कोकाटेंच्या वकिलांची? या शिक्षेला स्थगिती मिळणं हे तर अंतिम ध्येय आहेच, मात्र आत्ता तातडीने ज्या मुद्द्याची गरज त्यांना वाटत असावी, अटकेला स्थगिती मिळणं, त्या दृष्टीने कशा प्रकारे हे सगळे युक्तिवाद त्या दिशेने जाताना दिसत आहेत? काय पावलं त्या दिशेने पडतात असं वाटतंय? अमोल, नक्कीच उच्च न्यायालयात ज्या पद्धतीने 2 याचिका करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने झालेलं आहे तर ती जी शिक्षा झालेली आहे या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी आणि त्यापूर्वीच आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. या संपूर्ण प्रकरणात जे फसवणुकीचे आरोप झालेले आहेत हे चुकीचे आहेत. व्यवहारासंदर्भातले जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत ते देखील चुकीचे असल्याचा युक्तिवाद हा ठिकाणी न्यायालयात तर केला जात आहेच. मात्र दुसरीकडे NBW वॉरंट जे नाशिक न्यायालयाकडनं बजावण्यात आलेला आहे त्याला देखील स्थगिती देण्यात यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी कोकाटेंच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र दुसरीकडे न्यायवैद्यक जो अहवाल आहे ज्याच्यावरती उपचार सध्या कोकाटेंवरती सुरू आहे त्या संदर्भातला जो रिपोर्ट येणं अपेक्षित आहे याच्यावरती देखील जी अटकेची टांगती तलवार आहे ही अवलंबून असल्याचं सांगितलं जात आहे. कारण एकूणच या तिन्ही गोष्टी म्हणजे हे तीनही पर्याय सध्या कोकाटेंसमोर असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच आजचं जर कोर्टातलं जर विवरण आपण पाहिलं की जो युक्तिवाद चालू आहे या युक्तिवादामध्ये हे जे प्रकरणच घडलेलं आहे किंवा हे जे कागदपत्रांवरतीच आपण बोट ठेवत आहात की फसवणूक आहे तर ही फसवणूक नाही आहे तर ही शासनाची चूक आहे. कारण ज्यावेळी ही घरं घेण्यात आली होती त्यावेळी जी मिळकत रक्कम दाखवण्यात आली होती ती तेव्हाची होती आणि त्यानंतर जी वाढ झाली होती तर ती सरकारने त्या संदर्भात निदर्शनास आणून द्यायला हवी होती असं जे मत या ठिकाणी रवी कदम हे बोलून दाखवत आहेत. आणि एका पद्धतीने ते सरकारचीच कशी ही चूक आहे हे निदर्शनास न्यायालयाच्या आणून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकूणच आता ह्याच्यावरती सरकारी वकील काय युक्तिवाद करतात, कशा पद्धतीने जे ऑब्जेक्शन्स घेण्यात आले आहेत ज्या 2 कलमांवरती ते म्हणजे 420 आणि 463 जे की फसवणुकीसाठी वापरले जातात हे कलम जे वापरण्यात आलेले आहेत त्यावरती कसे ते खोडून काढतात की हे आरोप चुकीचे आहेत आणि ज्या कशा पद्धतीने गैरव्यवहार झालेला आहे हे कशा पद्धतीने सरकारी वकील स्पष्ट करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात हे 3 पर्याय जे आपण सांगितले ते कोकाटेंसाठी सध्या तरी प्रामुख्य दृष्टीने दिसताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर ती न्यायालय आता याचिकेवरती स्थगिती देते का, त्याचबरोबर ती नाशिक न्यायालयाने जे NBW वॉरंट जारी केलेलं आहे त्याला स्थगिती देते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि जर का स्थगिती दिली तर कुठेतरी अटकेपासून बचाव हा कोकाटेंचा होऊ शकतो. मात्र भविष्यात या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा या संपूर्ण गोष्टीची शहानिशा करून त्याचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सादर करून त्यामध्ये क्लीन चिट घ्यावी लागणार आहे. मात्र तुर्तास जर आपण पाहिलं तर नाशिकचं जे दंडाधिकारी न्यायालय आहे, नाशिकचं जे जिल्हा सत्र न्यायालय आहे या दोघांनीही आपला जो निर्णय आहे हा कायम ठेवल्यामुळेच आज या ठिकाणी उच्च न्यायालयात कोकाटे यांनी धाव घेतलेली आहे आणि तोच युक्तिवाद या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. माणिकराव कोकाटेंच्या वकिलांचं जी बाजू होती ती आता त्यांनी मांडलेली आहे. यापुढे सरकारी वकिलांकडनं युक्तिवाद केला जाईल आणि कशा पद्धतीने कोकाटे यांच्या ज्या झालेली जी कागदपत्रांची संदर्भातली जी आरोप झालेले आहेत ते कशा पद्धतीने आता खोडून काढले जातील हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमोल, सूरज, ह्याच्यामध्ये आता तू सांगितलंस त्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या बाजूंनी सध्या कोकाटेंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जातो आहे. यातली अजून जी गोष्ट स्पष्ट झालेली नाहीये ती आहे वैद्यकीय अहवाल. कोकाटेंच्या तब्येतीबाबत नेमका काय अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि तो अहवाल अजूनही बाहेर आलेला नाहीये. तो अगोदर निश्चितपणे न्यायालयामध्ये सादर केला जाईल आणि त्यानंतर हे मेडिकल बुलेटिन कदाचित माध्यमांसमोर डिक्लेअर केलं जाईल असं सध्या तरी दिसतं आहे. याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतात. मात्र केवळ ही जी त्यांच्या आरोग्याचा मुद्दा आहे तेवढ्या एका कारणावरून
हे अटक वॉरंट जे आहे ते रद्द केलं जाऊ शकतं का? केवळ तब्येतीच्या कारणावरून त्यांना दिलासा मिळवण्यात यश येऊ शकतं का, की त्याच्या जोडीला इतर काही मेरिटचे मुद्दे आहेत जे मांडले जात आहेत, त्यांच्या उत्पन्नाचा मुद्दा असेल किंवा इतर जे मुद्दे जे आर्ग्युमेंट विषयी आपण बोलतो आहोत की या सगळ्या मेरिटच्या मुद्द्यांची सुद्धा मदत घेतली जाऊ शकते, याविषयी नेमकी वकिलांची स्ट्रॅटेजी काय असू शकते? अमोल, नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये न्यायवैद्यक अहवाल हा तर महत्त्वाचा आहेच, मात्र दुसरीकडे मेरिट हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण नेमक्या ज्या मुद्द्यांवरती आरोप पोलिसांकडनं किंवा न्यायालयातनं करण्यात आलेले आहेत ते एक एक करून कशा पद्धतीने चुकीचे आहेत किंवा ते विनाकारण ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आणण्यात आल्याचा जो दावा रवी कदम करताना पाहायला मिळतात, हा त्याचाच एक भाग आहे की मेरिट नेमकं काय सांगतं आहे किंवा गुन्ह्याची जी बाजू आहे ही नेमकी काय सांगितली जाते आणि त्या आधारावरती त्यामधलं कन्क्लुजन किंवा पुढे निर्देश दिले जातात. त्यामुळे एक एक बाजू जी मांडली जाते ही का महत्त्वाची आहे, त्यावेळीचं मिळकत आणि आत्ताच्या मिळकतीमध्ये कसा तफावत आहे, कशी या उत्पन्नांमध्ये वाढ झाली होती, ज्यावेळी घर घेतलं ते कुठल्या आधारावरती ती घरं घेण्यात आली होती, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे समजावून सांगितल्या जाऊ शकतात. निश्चितपणे या क्षणाची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवरची सुनावणी सध्या सुरू आहे. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. न्यायमूर्ती RN लठ्ठा यांच्या एकलपीठासमोर ही सध्या सुनावणी सुरू आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याप्रकरणी अडचणीत आलेले कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी सुद्धा त्यांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाही. तर कोकाटेंच्या वकिलांकडून काही महत्त्वाचे दावे केले जात आहेत. फसवणुकीअंतर्गत आम्हाला चुकीचं ठरवलं, मात्र त्यावर आमच्या सह्या आहेत. चुकीच्या माहितीला फसवणूक कसं म्हणायचं असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांकडून केला गेलाय. आमच्याकडून कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आलेले नाहीत असाही दावा त्यांनी केलेला आहे. 89 साली घरांसाठी अर्ज करताना 2,500 रुपये इन्कम होतं, मिळकत होती. 93-94 साली मिळकत वाढली असा दावा कोकाटेंच्या वकिलांनी केलाय आणि त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देतं याकडे आता लक्ष असेल. कोकाटेंना अंतरिम दिलासा द्यायला कोर्टाने नकार दिलाय. सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोकाटेंची याचिका दाखल करून घेण्याची कोर्टाची तयारी आहे. याचिका आणि हस्तक्षेप सविस्तर सुनावणी ही घेण्यात येईल असं कोर्टाने म्हटलेलं आहे. या संदर्भामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि याचिका आणि हस्तक्षेप सविस्तर सुनावणी घेणार असं कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. कोकाटेंचा वैद्यकीय अहवाल कोर्टामध्ये सादर झालेला आहे. कोकाटेंची याचिका दाखल करून घ्यायला कोर्टाने तयारी दर्शवलेली आहे. या घडीची मोठी अपडेट आहे, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं भवितव्य नेमकं काय, त्यांना जामीन मिळणार का, या सगळ्या संदर्भात येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्टता येऊ शकते. कालच्या घडामोडी देखील आपल्याला ज्ञात आहेत. नाशिक पोलीस ज्या प्रकारे मुंबईमध्ये आले होते आणि त्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मग आज एक महत्त्वाची याचिका जी कोर्टामध्ये आहे, उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे आणि सध्याच्या घडीला माणिकराव कोकाटे यांना शिक्षा होणार की त्यांना जामीन मिळणार या सगळ्यांचं लक्ष आहे. तर कोकाटेंची याचिका दाखल करून घ्यायला कोर्टाने तयारी दर्शवलेली आहे. या संदर्भात सविस्तर सुनावणी घेण्यात येईल असंही कोर्टाकडनं स्पष्ट करण्यात आलंय. दुसरीकडे कोकाटेंचा वैद्यकीय अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आलाय. त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याचा सविस्तर अहवाल हा कोर्टामध्ये सादर करण्यात आला. तर कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद नेमका काय सांगतो आपण तेही बघूया. जुन्या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत दाखवली, पात्र असल्यामुळेच घर मिळालं होतं असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला. नंतर मिळकत वाढल्यास घर परत करण्याचा नियम नाहीये असंही वकिलांनी सांगितलं. आर्थिक परिस्थिती बदलत असते असंही वकिलांचं म्हणणं आहे. कोर्टामध्ये युक्तिवाद करताना त्यांनी हा मुद्दा मांडला. 1991 मध्ये घराकरता अर्ज करताना महिना 2,500 रुपये इतकी मिळकत होती. तर 1993-94 कोकाटेंची मिळकत ही वाढली. कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालात स्पष्टता नाहीये. अर्ज करताना मिळकत 35,000पेक्षा कमी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारी पक्षाची आहे. कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नाबाबत वर्तवलेल्या अंदाजावर आक्षेप घेण्यात आला. आमच्याकडून कागदपत्रात फेरफार झालेला नाही असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलंय.
तर अर्ज आणि प्रतिज्ञापत्र या दोनच गोष्टींवर आमच्या सह्या आहेत याकडे देखील कोकाटेंच्या वकिलांनी लक्ष वेधलं, युक्तिवाद करतात. मजकुराबद्दल वाद आहे, मात्र ती फसवणूक नाही असंही कोकाटेंच्या वकिलांचा दावा आहे. उच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करत असताना त्यांनी हा दावा केला. तर कोकाटेंची याचिका दाखल करून घ्यायला कोर्टाने तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे आता कोर्ट नेमका काय फैसला देते याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. दुसरीकडे माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा जो दिलेला होता, कारण त्यांची खाती काढून घेण्यासंदर्भातली शिफारस ही मुख्यमंत्र्यांनी केलेली होती, ती राज्यपालांनी मान्य केली होती. यानंतर कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिलेला होता. आणि आता आज जी कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्यामध्ये त्यांना अटकेसंदर्भात जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष पाहायला मिळतं. सूरज सावंत आहेत आपल्यासोबत ताजे अपडेट्स द्यायला. सूरज, आता जवळपास 1 तासाच्या वर वेळ झालेला बघायला मिळतोय. आत्ता नेमकं कोर्टामध्ये काय सुरू आहे, काय युक्तिवाद सुरू आहे? अश्विन, सर्वात महत्वाची अपडेट हीच आहे की अंतरिम दिलासा देण्यास हा न्यायालयाने नकार दिलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत जे आपण युक्तिवाद ऐकलेला होता, या युक्तिवादामध्ये हेच महत्वाचं असेल की अंतरिम दिलासा देण्यास कोकाटेंना नकार दिलेला आहे. त्याचबरोबर जी याचिका आहे ही याचिका ऐकून घेण्यासंदर्भात सकारात्मकता कोर्टाकडनं दाखवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ती अनेक उदाहरणं ही देखील या ठिकाणी रवी कदम यांनी दिलेली होती आणि त्याच आधारावरती ही केस जी आहे ही ऐकून घेण्यास कोर्ट तयार आहे. मात्र अंतरिम जो दिलासा आहे हा देण्यास त्या ठिकाणी नकार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ती जी याचिका दाखल करून घेतलेली आहे त्यावरती आता दोन्ही याचा पूर्णपणे युक्तिवाद होईल. मेरिट्सवर ह्या गोष्टी ऐकल्या जातील आणि त्याच आधारावरती पुढे उच्च न्यायालय हे निरीक्षण देईल. जी याचिका आणि हस्तक्षेप सविस्तर सुनावणी घेता येईल असं देखील सुचवण्यात आलं होतं. त्याचबरोबर ती या संपूर्ण प्रकरणात कोकाटे जे आता सध्या उपचार घेत आहेत अतिदक्षता विभागात, त्यांच्यावरचा जो उपचाराचा जो अहवाल आहे, वैद्यकीय अहवाल, हा देखील कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. त्यांच्यावरती एन्जिओप्लास्टी करण्यासंदर्भातले जे सूचना आहेत या संदर्भातली माहिती ही देखील रवी कदम यांनी कोर्टात दिलेली आहे. त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाकडे जर आपण पाहिलं तर वैद्यकीय दृष्ट्या जो अहवाल येणार आहे हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र दुसरीकडे कोकाटेंसंदर्भातले जे मेरिट्सवरचे जे पॉईंट्स आहेत जे रवी कदम हे या ठिकाणी मांडतायत हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण आपण पाहिलं तर नाशिक कोर्टाकडनं जे NBW जारी करण्यात आलेला आहे, अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयात तळ ठोकून बसलेले आहेत. तर दुसरीकडे न्यायालयाकडनं देखील, दोन्ही न्यायालयांकडनं देखील जी शिक्षा आहे ही कायम ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे एकच पर्याय आहे तो म्हणजे उच्च न्यायालयाचा, ज्या ठिकाणी सध्या सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीतनं आता उच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं तितकं महत्त्वाचं आहे. मात्र अंतरिम जो दिलासा आहे हा देण्यास देखील आता उच्च न्यायालयाने नकार दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अश्विन. सूरज, त्यासोबतच जसा आता तू उल्लेख केला, माणिकराव कोकाटेंवर उपचार सुरू आहेत लीलावती हॉस्पिटलमध्ये. वैद्यकीय अहवाल सादर झालेला आहे. वैद्यकीय अहवालात नेमकं काय नमूद करण्यात आलेलं आहे या संदर्भात काही स्पष्टता आली आहे? काही मुद्दे कळलेत जे कोर्टामध्ये ठेवण्यात आले? नक्कीच अश्विन, जे मागील 2 ते 3 दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. त्याचबरोबर छातीत देखील दुखत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यांची जी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये एन्जिओप्लास्टी करणं हे खूप गरजेचं असल्याचं जे मत आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांकडनं देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भातला लेखी अहवाल हा नाशिक पोलिसांनी देखील लिहून घेतलेला आहे. रुग्णालय प्रशासनाकडनं देखील तो अहवाल घेतलेला आहे आणि हाच अहवाल आता न्यायालयात सादर करत या ठिकाणी त्यांच्यावर उपचाराची तांत गरज असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल हा देखील या ठिकाणी न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे पुरावे आहेत हे देखील सादर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 1989 पासून ते आत्तापर्यंतचा या संपूर्ण प्रकरणातला लेखाजोखा ऐकण्यासंदर्भातली जी याचिका करण्यात आली होती ही देखील न्यायालयाने एक्सेप्ट करत त्या ठिकाणी युक्तिवाद ऐकून घेण्यासंदर्भात सकारात्मकता जरी दर्शवली असली तरी जो अंतरिम दिलासा आहे हा देण्यासंदर्भात नकार देण्यात आलेला आहे. सूरज, त्यासोबतच कोकाटेंच्या वकिलांच्या वतीने आज कोणकोणते मुद्दे समोर ठेवण्यात आले या संदर्भात काही ताजा तपशील हाती आलाय का? प्रामुख्याने सांगायचं झालं तर अश्विन, हे 1989 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातनं जी घरं आहेत ही अल्पसंख्याकांची होती.
ही भासवून कोकाटे आणि इतर आरोपींनी ती घेण्यात आली होती। या संदर्भातले जे कागदोपत्री पुरावे आहेत यावरूनच हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं होतं। त्यामुळे आधीची जी मिळकत होती जी 92 ते 93च्या दरम्यानची दाखवण्यात आली ही 2,500 दाखवण्यात आली होती आणि त्यानंतरच्या 4 वर्षानंतरची ती 30,000 पर्यंत गेलेली आहे आणि हाच युक्तिवाद करत या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला होता। कारण जी मिळकतीमध्ये वाढ झालेली होती त्यावरती सरकारकडनं कुठलाही आक्षेप घेण्यात आला नव्हता किंवा त्यावेळी तशी हस्तक्षेप हा देखील केला नाही। त्यामुळे जी मिळकतीत वाढ झालेली आहे जे या संदर्भातली यामध्ये कुठेही ते नियमात बसत नसल्याचं देखील रवी कदम यांच्याकडनं स्पष्ट जरी केलं असलं तरी सरकारी वकिलांकडनं हे डॉक्युमेंट्स बनावट करून त्यामध्ये फॉर्जरी जे 420 आणि 463 कलम लावण्यात आलेला आहे यावरती देखील रवी कदम यांनी आक्षेप घेतलेला आहे। कारण कुठलंही बनावट डॉक्युमेंट्स यामध्ये दाखल करण्यात आलेलं नाही किंवा कागदपत्रांमध्ये जोडण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे 420 आणि 463 हे जे फसवणुकीची कलम आहेत ही चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ती सरकारी नियमांमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही आहे की मिळकतीमध्ये वाढ झाल्यानंतर ही घरं परत करण्यात यावीत अशाबाबतचा देखील कुठलाही उल्लेख नाही आहे। त्याच आधारावरती हे मेरिट्स रवी कदम यांच्याकडनं वारंवार त्या ठिकाणी युक्तिवादादरम्यान उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले जात आहेत। मात्र सरकारी वकिलांकडनं देखील त्यावरती आक्षेप घेतला जात आहे की ही संपूर्ण डॉक्युमेंट्सच चुकीचे आहेत आणि चुकीच्या पद्धतीनेच ही घरं जी आहेत ती घेण्यात आलेली आहेत। त्यामुळे एकूणच या युक्तिवादामध्ये आता जर आपण पाहिलं तर सरकार न्यायालयाकडनं हा जो युक्तिवाद आहे हा ऐकून घेण्यासंदर्भातली जी याचिका आहे ही एक्सेप्ट केलेली जरी असली तरी अंतरिम जो दिलासा आहे हा कोकाटेंना देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाकडनं नकार देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मेडिकल्स ग्राउंड्स आणि कोर्टाचं निरीक्षण त्यांचे निर्देश यावरतीच एकूणच कोकाटेंचं जे भवितव्य आहे हे अवलंबून आहे। अटकेसंदर्भात यापूर्वीच नाशिक दंडाधिकारी न्यायालय असेल किंवा सत्र न्यायालय असेल यांनी NBW जारी करण्यात आलेलं आहे। शिक्षेची जी स्थगिती होती ती देखील देण्यास नकार दिला होता आणि शिक्षा ही देखील कायम ठेवण्यात आली होती। या शिक्षेमध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर 2 वर्षाचा कारावास आहे, 10,000 दंड आहे। त्यामुळे हे जर का शिक्षा ही कायम राहिली त्यामध्ये NBW मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की कोकाटेंना पकडून त्यांच्यासह जे इतर आरोपी आहेत त्यांना पकडून सादर करण्यासंदर्भात त्यासाठीच नाशिक पोलीस हे कालपासून मुंबईत तळ टोकून आहेत, लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। आता या संपूर्ण वैद्यकीय अहवालावरती नाशिक पोलिसांची नेमकी भूमिका काय राहते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाकडनं देखील एक पत्रकार परिषद घेत कोकाटेंच्या एकूणच वैद्यकीय अहवालासंदर्भातलं स्पष्टीकरण हे देखील दिलं जाईल। त्याचबरोबर ती पुढील त्यांच्यावर काय उपचार करणं गरजेचं आहे हे देखील त्या ठिकाणी स्पष्ट होईल। या संदर्भातला अहवाल हा देखील न्यायालयात सादर केलेला आहे। त्यामुळे उच्च न्यायालयात सध्या युक्तिवाद सुरू आहे। दोन्ही बाजूंकडनं मेरिट्सवरती ह्या गोष्टी जे आहे ते उच्च न्यायालयाकडनं आनंद लोढा यांच्या एकलपीठ न्यायालयाकडे ऐकून घेतले जात आहे। हस्तक्षेप याचिकेसंदर्भातले जे वकील आहेत हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात? त्यांनी नेमके कोणकोणते मुद्दे अधोरेखित केलेले आहेत? सूरज अश्विन जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने एकच घर रेशन कार्ड असतानाही वेगवेगळ्या पद्धतीने 2 घरं लाटल्याचा जो आरोप आहे। त्याचबरोबर ती 25 एकर जमिनीचा जो उल्लेख आहे महसूल परवानगीसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटलेला आहे तेव्हा ते सभापती होते आणि त्यांच्या राजकारणाच्या ताकदीचा वापर करून त्यांनी नियमाची माहीत असताना देखील हे संपूर्ण कृत्य केलेलं आहे। त्याचबरोबर ती दोन्ही एकाच कुटुंबातील सदस्य असताना 2 घरं घेतली हा आरोप प्रामुख्याने करण्यात आलेला आहे जो सरकारी वकिलांकडून करण्यात येत आहे। एकीकडे जर आपण पाहिलं तर कागदपत्र ही बरोबर असल्याचा युक्तिवाद केला जातोय, उत्पन्नाच्या वार्षिक उत्पन्नासंदर्भातले पुरावे हे सादर केले जात असले तर दुसरीकडे आता सरकारी वकिलांकडून देखील जे दावे करण्यात आले होते रवी कदम यांच्याकडून ते एक एक करून खोडण्यास ही देखील सुरुवात केलेली आहे। सभापती असताना कशा पद्धतीने राजकीय त्या आपल्या पदाचा चुकीचा वापर कोकाटेंनी केला आणि त्याचंच नंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलेल्याचा जो युक्तिवाद आहे हा सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात फसवणुकी संदर्भातले जी कलमं लावण्यात आलेली आहेत याचे देखील दाखले या ठिकाणी दिले जात आहेत। कारण 420 आणि 463 हे फसवणुकीतले महत्त्वाचे जे कलमं आहेत ही या संपूर्ण प्रकरणात लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकाच रेशन कार्डवरती 2 घरं ही लाटण्यात आली होती हे प्रमुख युक्तिवाद या ठिकाणी करताना आपल्याला सरकारी वकील पाहायला मिळत आहेत। एकूणच या संपूर्ण प्रकरणात याचिका ऐकून घेण्यासंदर्भातली जी सकारात्मकता आहे ही न्यायालयाकडनं दर्शवली असली तरी एकूणच अंतरिम जो दिलासा आहे जो दोन्ही न्यायालयाकडनं देण्यात आला होता या संदर्भातला जो दिलासा आहे हा अद्याप देण्यास नकार देखील दिलेला आहे। अश्विन
सूरज, त्यासोबतच जसं आपण म्हणतोय की उपचार सुरू आहेत माणिकराव कोकाटेंवर आणि त्यांचा वैद्यकीय अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे. त्यांच्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल, त्यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल आणखी काही ताजे तपशील हाती आलेत? अश्विन, अद्याप तरी त्यांच्यावरती अँजिओग्राफीची गरज असल्याची जी माहिती आहे ही रुग्णालय प्रशासनाकडनं पोलिसांना देण्यात आली होती. कालपासून त्यांना जो उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतोय, त्यामुळे त्यांच्या अँजिओग्राफी करण्यासंदर्भातला निर्णय हा कालच घेण्यात आला होता आणि आज त्यांच्यावर ही अँजिओग्राफी करण्यात येणार होती आणि त्यानंतरच पुढील निदान हे त्यामधनं स्पष्ट होणार होते आणि त्याचा अहवाल हा अद्याप आलेला नाहीये. थोड्याच वेळात रुग्णालय प्रशासनाकडनं या ठिकाणी ती भूमिका त्यांची स्पष्टता केली जाईल की पुढील त्यांच्यावर काय उपचार घ्यावेत. मात्र जो काही त्यांचा जो उच्च रक्तदाबाचा जो होणारा त्रास आहे हा नियंत्रणात नाहीये, त्याची कायमस्वरूपी म्हणजे त्यांना स्थिर स्थावर ते होता येत नाहीये. त्यामुळे त्यांच्यावरती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस देखील त्या ठिकाणी आहेत आणि पोलीस यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी न्यायालयाकडनं जे NBW बजावण्यात आलेलं आहे, अटक वॉरंट बजावण्यात आलेले, त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असल्याची माहिती ही त्यांच्याकडनं दिली जात आहे. त्याचबरोबर ती दुसरीकडे उच्च न्यायालयात जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ही याचिका फक्त शिक्षा झालेली आहे त्यावरती स्थगिती आणि त्याचबरोबर ती आत्ता जे नवीन NBW वॉरंट जारी करण्यात आलेले त्याला स्थगिती द्यावी यासाठी आहे. मात्र याच्याशी आम्हाला अद्याप कुठलीही कागदपत्र मिळाली नसल्याचं देखील नाशिक पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी अटकेची टांगती तलवार ही देखील पाहायला मिळते. मात्र यानंतर अँजिओप्लास्टीनंतर त्यांचा जो वैद्यकीय अहवाल येईल किंवा त्याच्यावरती पुढे काय उपचार करायला अपेक्षित आहेत या संदर्भातला जो अहवाल येईल त्यानंतर नाशिक पोलिसांची पुढील भूमिका ही ठरणार आहे. त्यामुळे थोड्याच वेळात रुग्णालय प्रशासनाकडनं नेमकी काय माहिती देते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अश्विन, नक्कीच सूरज, जसं तू सांगतोयस की याच्यामध्ये वैद्यकीय अहवाल हा महत्त्वाचा आहे. नाशिक पोलिसांची भूमिका, ते नेमके काय युक्तिवाद करतात, कोणत्या गोष्टी ते कोर्टासमोर ठेवतात हेही महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच हस्तक्षेप याचिकाकर्ते जे आहेत त्यांचे वकील नेमकं काय म्हणतात हेही महत्त्वाचं आहे. आणि आत्ता नेमकं सूरज आपण बघितलं तर माणिकराव कोकाटेंच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्याचं कळतंय. आत्ता नेमकं काय सुरू आहे, आत्ता नेमकं कोणी युक्तिवाद करते या संदर्भात काही कळलंय? नुकतीच अश्विन रवी कदम यांनी देखील एक युक्तिवाद केलेला आहे की ज्या जागांसंदर्भात आक्षेप घेण्यात आलेला आहे सरकारी वकिलांकडनं त्यावरती रवी कदम म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे की रवी कदम यांनी कोकाटे यांच्या वडिलांकडे यापूर्वीच 25 एकरची जी जमीन होती या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे. त्या संदर्भातले पुरावे हे देखील देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हस्तक्षेप याचिकांसंदर्भातली जी वकिलांची जी स्पष्टपणे भूमिका होती ही देखील त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. ज्यामुळे जे आरोप सरकारी वकिलांकडनं केले जात आहेत की एक रेशन कार्ड असताना 2 ठिकाणी या ठिकाणी त्याचा लाभ घेण्यात आला, हे एका प्रकारे रवी कदम हे खोडून काढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या युक्तिवादामध्ये आता न्यायालयाचे जे मेरिट्स आहेत त्यावरती हे निरीक्षण नोंदवलं जात आहे. त्यामुळे पुढील निर्णय हा उच्च न्यायालयाकडनं अपेक्षित असणार आहे की नेमका तो काय देतोय. त्याचबरोबर कोकाटेवरती सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारासंदर्भातली जी माहिती आहे किंवा त्या संदर्भातला जो अहवाल आहे हा देखील कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच हस्तक्षेप याचिकेची प्रतच आपल्याला मिळालेली नाही असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे. तर आजच्या सगळ्या सुनावणीमध्ये हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे? नक्कीच प्रचंड महत्त्वाचा असेल, कारण हस्तक्षेप याचिकेमधली जी प्रत आहे ही एकमेकांना एक्सचेंज करणं खूप गरजेचं असतं. त्यामधले जे नेमके काय मेरिट्स आहेत, जी प्रश्न दिलेले आहेत त्याची नेमकी उत्तरं ही काढणं अपेक्षित असतं. त्यामुळे जर ती प्रतच मिळालेली असतील तर समोरच्याने नेमके काय आरोप केलेले आहेत आणि त्या आरोपांवरनं पुढची तयारी ही देखील वकील करून येत असतात. त्यामुळे या संदर्भात हस्तक्षेप याचिकेची जी प्रत आहे ही न मिळणं ही सध्या तरी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच मेरिट्सवरती आपले मेरिट्स मांडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे जी हस्तक्षेप याचिकांची जी प्रत आहे ही एकमेकांना एक्सचेंज करणं न्यायालयाच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते महत्त्वाचं एक निरीक्षण या ठिकाणी न्यायालयात नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात रवी कदम. आणि याचबरोबरती जे युक्तिवाद आहे त्यांची बाजू ही देखील लावून धरली जाते. मात्र दुसरीकडे सरकारी वकील एक बाजू खोडताना आपल्याला पाहायला मिळतात. जे आरोप करण्यात आले होते की जे अल्प उत्पन्न गटातील जी गरजूंच्या घरांचा लाटण्याचा जो प्रकार आहे त्या संदर्भातला अनेक उदाहरणं या ठिकाणी दिली जात आहेत. एकट्यांनी नाही तर त्यांचा भाऊ आणि इतर देखील यामध्ये आरोपींचा सहभाग आहे. कशा पद्धतीने हे सगळं केलं होतं, त्याचबरोबर सरकारकडनं ही जी कागदपत्र कोकाटेंकडनं सादर करण्यात आलेली आहेत ही देखील कशा पद्धतीने खोटी आहे, चुकीची आहे. त्यामुळेच जे कलम लावण्यात आलेलं आहे 420, 463 जे फसवणुकी संदर्भात लावण्यात येतं हे त्यामुळेच त्या
ठिकाणी लावण्यात असल्याचा देखील युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि याच उलट जर आपण सांगायचं झालं तर रवी कदम यांच्याकडनं देखील आमच्याकडनं कुठलंही बनावट कागदपत्र हे या ठिकाणी सबमिट करण्यात आलं नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या वार्षिक उत्पन्नासंदर्भात आक्षेप घेतला जातो आहे, हा आक्षेप त्यावेळी का घेण्यात आला नव्हता, ज्यावेळी अर्ज घरांसाठी करण्यात आले होते त्यावेळीची जी मिळकत उत्पन्न होतं हे 2,500 होतं आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्षानंतर स्वाभाविक आहे की त्या वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि ती कारणं देऊन रवी कदम हे आपली स्वतःची बाजू त्या ठिकाणी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना आपल्याला पाहायला मिळतात। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला होता सूरज की त्यांच्या वडिलांकडे 25 एकरांची जमीन होती, तेव्हा कोर्टाने आता पुराव्यांची मागणी केली आहे। तर पुराव्यांच्या मागणी करता म्हणजे पुराव्यांसाठी आणखी काही दिवस मग दिले जाऊ शकतात, या संदर्भात काही कळलंय याबद्दल? नक्कीच अश्विन, खरं तर कसं आहे, ही संपूर्ण याचिका सुनण्यासंदर्भातली जी सकारात्मकता न्यायालयाने दर्शवलेली आहे, त्यामुळे हे प्रकरण जवळपास 30 वर्ष आधीचं आहे। त्यातल्या एक एक बारकावे, एक एक ज्या गोष्टी आहेत हे ऐकून न्यायालय घेतील आणि त्यानंतरच निरीक्षण देतील। त्यामुळे हे एका दिवसात किंवा एका तासात संपण्यासारखं नाही आहेत, याचे अनेक दाखले हे दिले जाऊ शकतात। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण ऐकण्यासाठीचा जो कालावधी आहे हा बराच असू शकतो। त्यामुळे पुढील तारीख ही देखील दिली जाऊ शकते। मात्र ती तारीख जरी दिली असली तोपर्यंत NBWला स्थगिती किंवा त्यांच्यावरती शिक्षेला स्थगिती न्यायालय देते का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की अंतरिम दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे। त्यामुळे कोर्ट या संपूर्ण गोष्टी, या मेरिट्स ऐकून पुढे काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे। आणि आजच्या युक्तिवादातनं कोकाटेंना तात्पुरतीची जी दिलासा आहे हा मिळतो का हे महत्त्वाचं आहे, कारण कोर्टाने स्पष्ट केलं होतं की अंतरिम दिलासा देण्यास त्यांनी नकार दिला होता। मात्र याचिका जी करण्यात आलेली आहे ही सकारात्मकरित्या ऐकून घेण्याची जी परवानगी आहे ही देण्यात आली होती। त्या आधारावरती आज दोन्हीही वकील म्हणजे रवी कदम असतील, जे कोकाटेंचे वकील आहेत, किंवा सरकारी वकील असतील, यांच्याकडनं हे ऐकून घेण्यासंदर्भातली जी सकारात्मकता आहे ही न्यायालयाकडनं दर्शवण्यात आलेली आहे आणि त्यातच अनेक गोष्टी या पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे जी वडिलोपार्जित जमीन आहे ही नेमकी कधीची आहे, केव्हा त्याच्या संदर्भातले व्यवहार झालेले आहेत हे देखील पडताळलं जाईल किंवा याची माहिती देखील न्यायालयात स्पष्ट केली जाईल आणि त्या संदर्भातले पुरावे आता कशा पद्धतीने रवी कदम हे कोकाटेंच्या बाजूने सादर करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। अश्विन, सूरज, त्यासोबतच थोड्याच वेळात आता मेडिकल बुलेटिन येणार आहे माणिकराव कोकाटेंचं, असंही कळतंय। म्हणजे हॉस्पिटलकडनं अधिकृतरित्या माहिती दिली जाईल, तज्ज्ञ डॉक्टर्स जे आहेत ते या संदर्भातली माहिती देतील। तर या मेडिकल बुलेटिनचा रोल येणाऱ्या काळामध्ये, खास करून जसं आपण म्हणतोय की ही याचिकेची सुनावणी आणखी काही दिवस कदाचित चालू राहू शकते, कारण कोर्टाने पुराव्यांची देखील मागणी केली आहे। तर या मेडिकल बुलेटिनची भूमिका किती महत्त्वाची असेल येणाऱ्या काळामध्ये, सूरज? अश्विन, नक्कीच या मेडिकल बुलेटिनची भूमिका ही खरंच खूप महत्त्वाची राहू शकते, कारण त्यांना जो होणारा त्रास आहे त्या आधारावरती न्यायालयाकडनं तुर्तासरी त्यांच्या अटकेसंदर्भातल्या सूचना आहेत या पुढे ढकलल्या जाऊ शकतात। दुसरीकडे याच आधारावरती त्यांना उपचारासाठी देखील वेळ दिला जाऊ शकतो। त्याचबरोबर ती संपूर्ण याचिका किंवा संपूर्ण सुनावणी ऐकण्यासाठी, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकण्यासाठीचा जो आहे वेळ हा न्यायालय घेऊ शकते। त्यामुळे या संपूर्ण तिन्ही बाजूने जर विचार केला तर नक्कीच कोकाटे यांच्या जी अटकेची जी टांगती तलवार आहे ही पुढे जाऊ शकते। मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर पुढे याआधी ज्या दोन्हीही कोर्टांनी त्यांची शिक्षा ही कायम ठेवलेली आहे यावरती देखील न्यायालयाचं निरीक्षण हे महत्त्वाचं आहे, कारण आत्ता जर आपण पाहिलं तर एकूणच निरीक्षणामध्ये अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलेला आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय तर याचिका जी युक्तिवाद होतो आहे हा ऐकून घेण्यास देखील कोर्टाकडनं दिलेला आहे, कबुली दिलेली आहे। त्यामुळे एकूणच युक्तिवाद हा ऐकला जाईलच, मात्र पुढे या मेडिकल ग्राउंड्सवरती कोर्टाकडनं माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसंदर्भात किंवा पोलिसांच्या कारवाई संदर्भात काही स्थगिती सूचना येत आहेत का, आणि जोपर्यंत ही सुनावणी पुढे सुरू राहील, युक्तिवाद सुरू राहील, तोपर्यंत त्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहील। अश्विन, सूरज, सध्या माणिकराव कोकाटेंच्या समोर नेमके कोणकोणते ऑप्शन आहेत, काय काय पर्याय आहेत सध्या माणिकराव कोकाटेंसमोर? अश्विन, सध्या तर आपण पाहिलं तर मेडिकल ग्राउंड हाच एक महत्त्वाचा आणि मोठा ऑप्शन हा सध्या कोकाटेंसमोर आपल्याला पाहायला मिळतोय की त्यांना जो त्रास होतो आहे त्या आधारावरती ते
लीलावती रुग्णालयात दाखल झालेले आहेत। अतिदक्षता विभागात उपचार त्यांच्यावर होत आहेत आणि त्या संदर्भातला जो अहवाल आहे हा देखील कोर्टाने सादर केलेला आहे। त्यामुळे तुर्तास त्यांना जी अटकेची किंवा त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर करण्याच्या ज्या सूचना न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आहेत त्यावरती कुठेतरी त्या फुल स्टॉप लागू शकतो। त्यामुळे एकूणच ह्या कारवाईतनं ते पुढे जाऊ शकतात। मात्र दुसरीकडे न्यायालयात त्यांना त्यांची बाजू ही स्पष्टपणे मांडावीच लागणार आहे, कारण दोन्ही न्यायालयाकडनं आपले शिक्षेचा जो त्यांचा निर्णय आहे हा कायम ठेवला होता। दुसरीकडे वैद्यकीय अहवालाच्याच मदतीने हायकोर्टाकडनं देखील काही प्रमाणात का होईना पण कोकाटेंना दिलासा दिला जाऊ शकतो। मात्र इतर जे दोन न्यायालयाने दिलेला निर्णय आहे हा का दिला या संदर्भातलं देखील जे विवरण आहे हे देखील हायकोर्टाकडनं लक्षात घेतलं जाईल। त्यामुळे युक्तिवाद पूर्ण झाल्याशिवाय, निरीक्षण आल्याशिवाय यावरती अधिक बोलणं खरं तर योग्य ठरणार नाही। त्यामुळे पूर्णतः निरीक्षण आल्यानंतरच न्यायालय आपली भूमिका ही मांडेल हे प्रामुख्याने पाहायला मिळेल। सूरज, त्यासोबतच पोलिसांचं या सगळ्यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे? कारण नाशिक पोलीस काल आपण बघितलेलं होतं की त्यांची टीम मुंबईमध्ये पोहोचली, वांद्रे पोलीस स्थानकात ते गेले, त्याच्यानंतर मग नाशिक पोलीस आणि वांद्रे पोलीस यांची टीम गेली लीलावती हॉस्पिटलमध्ये। या सगळ्यामध्ये नाशिक पोलिसांची नेमकी काय भूमिका आपण तुझ्याकडे जाणून घेऊ। मुकुलकडे जाऊया तुर्तास। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत ताजी अपडेट द्यायला। मुकुल, कोर्टामध्ये काय घडतंय आपण बघतोच आहे, मात्र माणिकराव कोकाटे यांच्यासमोर येणाऱ्या काळामध्ये हे आव्हान किती मोठं असणार आहे याचं कारण आता मेडिकल बुलेटिन देखील जारी होईल, पण कोर्टाने ज्या पद्धतीने मुद्दे समोर आणलेले आहेत, काही सवाल केलेले आहेत, काय अपडेट्स मिळतात या संदर्भात? मुकुल. बरोबर आहे, कोर्टाने नुकतंच एक कठोर निरीक्षण देखील नोंदवलेलं आहे की तुम्ही तुमच्या कडे असणाऱ्या जमिनीचा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केला होता की नाही अशा स्वरूपाची विचारणा कोर्टाकडनं कोकाटे यांच्या वकिलांना विचारण्यात आलेली आहे। त्यामुळे कोकाटेंच्या वकिलांना आता युक्तिवादामध्ये याचं उत्तर देणं हे अत्यंत क्रमप्राप्त असं झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला कोकाटे यांच्या प्रकृतीचं कारण सांगून ही जी अटक आहे ही अटक टाळण्यासाठी किंवा काही काळ पुढे ढकलण्याचे प्रयत्न कोकाटे यांच्या वकिलांकडनं सातत्यानं केले जात आहे। त्यावर आता कोर्ट काय निर्णय घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र जसं तू म्हणाला, कोकाटेंनाच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील हा फार मोठा धक्का असू शकतो जर कोर्टाने नाशिक न्यायालयाचा जर निर्णय हा पुढे कायम ठेवला तर। कारण कोकाटे यांच्यावरच नाशिकची बऱ्यापैकी भिस्त ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती। सिन्नर नगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे, उद्या देखील तिथे काही प्रभागांमध्ये मतदान होणार आहे। त्यामुळे राजकीय फटका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बसणार आहे। खरं मुकुल, राजकीय फटका तर बसेलच, मात्र सध्या जे कोर्टामध्ये घडतंय त्या अनुषंगाने जे पर्याय ज्याच्याबद्दल आपण आता सूरजशी देखील बोललो, तर माणिकराव कोकाटे यांच्यासमोर सध्या प्रमुख पर्याय कोणते दिसत आहेत मुकुल? माणिकराव कोकाटे यांच्या पुढे सध्या जे मेडिकलचे रिपोर्ट्स आहेत आपण बघतोय 2 दिवसापासून माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। ज्या दिवशी नाशिकमध्ये अटक वॉरंट त्यांना जारी करावं यासाठी अर्ज सादर करण्यात आलेला होता, त्याच्या काही काळ आधी कोकाटे हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते। घाईघाईने त्यांचे एक वकील न्यायालयामध्ये देखील आलेले होते आणि त्यांनी न्यायालयामध्ये ही माहिती दिलेली होती की कोकाटे हे एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, त्यामुळे काही आम्हाला दिलासा दिला जावा अशा स्वरूपाची विनंती त्यांनी कोर्टाकडे केलेली होती। मात्र कुठलेही पुरावे ते नाशिकच्या कोर्टामध्ये दाखल करू शकले नव्हते आणि म्हणून त्यांच्या विरोधातलं अटक वॉरंट काढण्यात आलेलं होतं। त्यानंतर नाशिकचं क्राईम ब्रांचचं पथक हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे, लीलावती रुग्णालयामध्ये ते तळ ठोकून आहे। ह्यामुळेच जर अटक टाळायची असेल तर मेडिकल ग्राउंडवरच ती अटक टाळता येऊ शकते। हा युक्तिवाद आता कोकाटे यांच्या वकिलांकडून सातत्यानं केला जातोय, त्यावरच आता कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं, काय निर्णय देतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, 2-3 अपडेट्स आपल्याकडे येतात ते मी तुला फक्त सांगतो। राज्य सरकारच्या वकिलांना वेळ देण्यास एक तर कोर्टाने नकार दिलाय, त्यासोबतच राहुल गांधींचा संदर्भ आलेला आहे। राहुल गांधींची आणि ही केस सारखी नाही असं देखील म्हणण्यात आलंय आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा कोर्टाचा असं म्हणणं आहे की आता आम्ही निकाल देणार, कोर्टाकडनं ही बाब स्पष्ट करण्यात आली। मुकुल. बरोबर आहे, सुरुवातीला जसं सूरज सांगत होता कोर्टाने अंतरिम याला दिलासा द्यायला नकार दिलेला होता, मात्र ही संपूर्ण घटना काय आहे, हा वाद नेमका काय आहे, हा खटला काय आहे हे जाणून घेण्याची कोर्टाने तयारी दर्शवलेली होती। त्यानुसारच आज दिवसभराचं कामकाज कोर्टामध्ये सुरू आहे आणि आता थोड्या वेळामध्ये जसं तू आता अपडेट दिलेले आहेस त्यानुसार आता कोर्ट निर्णय काय देतं याकडे लक्ष लागलेलं आहे। परंतु कोकाटे यांच्या वकिलांचा सातत्याने प्रयत्न हाच राहिलेला आहे, मेडिकल ग्राउंडवर कोकाटे यांना दिलासा दिला जावा, हस्तक्षेप
ज्यांनी याचिका दाखल केलेली होती त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून देखील हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला होता की कोकाटे नाशिक न्यायालयाचा जो निकाल आहे तोच निकाल हा पुढे ग्राह्य धरला जावा अशी मागणी हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी देखील याआधीच केलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाचा या युक्तिवादाचा अवलोकन केल्यानंतर कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मुकुल, त्यासोबतच नाशिक पोलिसांचा युक्तिवाद किंवा नाशिक पोलिसांनी नेमके कोणकोणते मुद्दे या संदर्भात मांडलेत जे माणिकराव कोकाटेंसाठी अडचणीचे ठरू शकतात, त्यांच्या विरोधात जाऊ शकतात? मुकुल, अमोल, मुळात नाशिक पोलीस आता जे काम करत आहेत ते कोर्टाच्या आदेशानुसार काम करत आहेत। नाशिक कोर्टाने कोकाटे यांना शिक्षा सुनावलेली आहे आणि ह्या शिक्षेची अंमलबजावणी जर करायची असेल तर कोकाटे यांना नाशिकच्या कोर्टासमोर हजर केलं जावं अशा स्वरूपाचे आदेश हे नाशिक कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे नाशिकचे पोलीस सर्व कागदपत्र घेऊन हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते। जे कोर्टाचे आदेश आहेत कोकाटे यांना न्यायालयासमोर हजर करावे त्या दृष्टीने नाशिकचे पोलीस हे मुंबईमध्ये गेलेले आहेत। परंतु काल ज्यावेळेस मुंबईमध्ये लीलावती रुग्णालयात गेलेत, रुग्णालय प्रशासनाकडनं त्यांच्या प्रकृतीचं कारण हे सांगण्यात आलं। त्यानंतर आज सकाळी देखील नाशिक पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी कोकाटे यांची भेट घेतलेली होती, त्यांची विचारपूस देखील केलेली होती आणि एकूणच रुग्णालय प्रशासन जे सांगतंय तीच वस्तुस्थिती आहे का त्या संदर्भात देखील काही प्रमाणामध्ये खातरजमा करण्यात आलेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये लीलावती रुग्णालयामधून मेडिकल बुलेटिन जारी केलं जाईल आणि कोर्टामध्ये कोकाटे यांचे वकील काय युक्तिवाद करतात त्याची सांगड काय नेमकी घातली जाते हे देखील बघितलं जाईल। मुकुल, आपल्या सोबतच राहा, पुन्हा एकदा सूरजकडे जाऊया जो कोर्ट परिसरामध्ये या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। सूरज, आता जे कोर्टाने स्पष्ट केलेले आहे की एकतर राज्य सरकारने वेळ मागितलेला तो त्यांनी वाढवून द्यायला नकार दिला आणि आम्ही थेट निकाल देणार असंही कोर्टाचं म्हणणं आहे। आत्ता नेमका कोणाचा युक्तिवाद सुरू आहे? सरकारी वकिलांच्या वतीने काही सांगण्यात आलंय सूरज? नक्कीच अश्विन, सरकारी वकिलांकडनं या संपूर्ण प्रकरण जर हे पाहता हे ऐकून घेण्यासाठी वेळ मागितला होता आणि पुढची तारीख देखील मागण्यात आली होती। मात्र न्यायालयाकडनं त्यास विरोध दर्शवण्यात आलेला आहे। जे काय आहे ते यापुढे आत्ता स्पष्ट करा, नाहीतर आम्हाला निकाल द्यावा लागेल हे देखील स्पष्ट केलं होतं। त्यावरती एकूणच ज्या पद्धतीने ही घरं घेण्यात आलेली आहेत ही पद्धतच चुकीची असल्याचं मत हे राज्य सरकारकडनं व्यक्त करण्यात आलेलं आहे। कोकाटेंची ज्या याचिकेला सरकारने देखील आता विरोध दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकूणच जे निरीक्षण आहे या निरीक्षणाच्या आधारावरती किंवा या मेरिटच्या आधारावरती न्यायालयाकडनं नेमकं काय सूचना येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण प्रकरण ऐकून घ्यायला जरी न्यायालयाकडनं सकारात्मकता दर्शवली असली तरी अंतरिम दिलासा देण्यासाठी न्यायालयाकडनं कुठलाही दिलासा हा दिलेला नाही आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची युक्तिवाद हा ऐकून त्या मेरिटच्या आधारावरती न्यायालय निकाल देईल। त्यामुळे वैद्यकीय अहवाल येईपर्यंत कोकाटे यांच्यावरती सध्या तरी पोलिसांकडून कुठली कारवाई केली जाणार नाही। मात्र या वैद्यकीय अहवालात ज्या पद्धतीने म्हटलेलं आहे की त्यांना विश्रांतीची गरज आहे, त्यांच्यावर एंजिओग्राफी करण्याची गरज आहे, या एकूणच बेसवरती पोलिसांची पुढील भूमिका आहे ही थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे कोर्टात देखील युक्तिवाद जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कोकाटेंचे वकील रवी कदम हे आपली बाजू मांडताना पाहायला मिळतात। मात्र दुसरीकडे सरकारी वकिलांकडनं एक एक गोष्टी हा खोडून काढण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय। त्यासोबतच आणखी एक मुद्दा सूरज जो आता आपल्या समोर येतोय, सरकारी वकिलांचं असं म्हणणं की वीकर सेक्शनसाठी असलेल्या घरांचा गैरव्यवहार करणं दुर्दैवी आहे। त्यामुळे सरकारी वकील आग्रही पद्धतीने एक प्रकारे माणिकराव कोकाटेंच्या दाव्याला किंवा त्यांच्या वकिलांनी समोर ठेवलेल्या मुद्द्याला एक प्रकारे विरोधच करताना पाहायला मिळतात। सूरज, अश्विन, नक्कीच, कारण ज्या पद्धतीने सरकारकडनं आरोप करण्यात आलेले आहेत की एकाच रेशन कार्डवरती दोन भाऊ आहेत आणि त्यांनी ही दोन घरं लाटलेली आहेत, त्याचबरोबर ती इतर आरोपींना देखील त्याची मदत करण्यात आली होती। त्यामुळे ही संपूर्ण जी योजना होती मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा मुख्यमंत्री योजनेत जी घरं मिळत होती ती अल्पसंख्याकांसाठी होती आणि ती चुकीच्या पद्धतीने चुकीची कागदपत्र सादर करून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्यावरती सरकारकडनं ही संपूर्ण जी भूमिका आहे ही संशयास्पद आहे, चुकीची असल्याचं मांडण्यात आलं होतं। दुसरीकडे मुख्य सरकारी वकील मनुकुमार देशमुख हे आपली बाजू सध्या कोर्टात आपल्याला मांडताना पाहायला मिळत आहेत। शिक्षेला स्थगिती देण्यास राज्य सरकारचा विरोध आहे, कारण दोन्हीही न्यायालयाने ही प्रकरणं गेली अनेक वर्ष ऐकलेली आहेत आणि ऐकून झाल्यानंतर तिथल्या मेरिटच्या आधारावरती हा युक्तिवाद ऐकून घेत त्यावरती या शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे उच्च न्यायालयात जरी धाव घेतली असली
तरी या दोन्हीही कोर्टाची जी निरीक्षणं आहेत ही देखील प्रामुख्याने समजून घ्यायला हवीत असं मत हे देखील सरकारी वकिलांकडनं स्पष्ट केलं जात आहे। कारण दोन्हीही कोर्टामध्ये गेली अनेक वर्ष, कारण हे प्रकरण आजचं नाही आहे तर 1989 पासून सुरू झालेलं प्रकरणाचे 30 वर्ष या ठिकाणी या ठिकाणी सुनावण्या झालेल्या आहेत, त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतलेले आहेत। त्यामुळे त्या दोन्हीही कोर्टात झालेल्या युक्तिवादांचा जो निकाल आलेला आहे हा निकाल समोर ठेवूनच पुढे उच्च न्यायालयाने देखील निरीक्षण द्यावं असं मत या ठिकाणी राज्य सरकारकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। अश्विन, सुरेश, आता सरकारी वकिलांचा युक्तिवाद झाल्यावर थेट आपल्याला निर्णय समोर येऊ शकतो किंवा कोर्टाची जे आदेश आहेत ते समोर येऊ शकतात का पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंचे वकील काही यासमोर आपली बाजू मांडू शकतात? सूरज, नक्कीच यामध्ये दोन्ही खरं तर पक्षाची बाजू ही ऐकण्यात येते, कारण जे मेरिट्स आहेत त्या आधारावरती निकाल द्यायचा असतो। त्यामुळे एकीकडे जे पॉइंट्स मांडले जातात की कशा पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्यावर झालेले आरोप हे चुकीचे, तर दुसरीकडे सरकारी वकिलांकडनं हे दावे हे खोडण्याचा देखील प्रयत्न हा होतो। त्यामुळे दोन्हीही गोष्टी ऐकून झाल्यानंतरच यावरती निरीक्षण येईल। मात्र कोर्टाने यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की अंतरिम दिलासा देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे आता ह्यामध्ये नेमका अपेक्षित निकाल येतो का, त्याचबरोबर ती कोकाटेंच्या अटकेसाठी जी वैद्यकीय अहवाल आहे हा कितपत महत्त्वाचा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे आपण कोर्टात जर आपण पाहिलं तर आता युक्तिवाद करताना मनुकुवर देशमुख यांनी म्हटलेलं आहे की 25 एकर जमिनीचा जो काही दावा केला जातोय त्या संदर्भातली कुठलीही कागदपत्र हीच उपलब्ध नाही आहे। कारण हीच जी जमीन आहे 25 एकर जमीन ही रवी कदम जे कोकाटेंचे वकील आहेत यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे। मात्र या संदर्भातली कागदपत्र स्पष्ट नसल्याचं जे मत आहे हे आता सरकारी वकिलांकडनं समोर ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ती मंत्रिपदाच्या राजीनाम्यासंदर्भात कोर्टाकडनं देखील विचारणा करण्यात आली आहे की नेमका मंत्रिपदाचा राजीनामा दिला, स्वीकारला की नेमका काय झालं त्यामध्ये, की मंत्रिपद द्यावं लागलं या संदर्भातली देखील विचारणा ही कोर्टाकडनं केली जाते। त्याचबरोबर ती कोकाटे किती वर्षापासून आमदार आहेत हे देखील कोकाटेंनी तिकडे कोकाटेंच्या वकिलांना विचारणा करण्यात आलेली आहे। मात्र आपण पाहिलं तर त्यांचा राजकीय एकूणच प्रवास पाहिला तर 4 टर्म हे कोकाटे त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत। नाशिक सिन्नर परिसरातनं ते ठिकाणी राष्ट्रवादीची जी भूमिका आहे किंवा राष्ट्रवादीतनं ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे सध्याच्या नगरपालिकेवरती देखील त्याचा परिणाम होईलच। मात्र एकूणच कोकाटे यांची राजकीय जी पार्श्वभूमी आहे ही देखील कोर्टाकडनं त्या ठिकाणी लक्षात घेतली जाते। त्यामुळे एकूणच आजच्या या युक्तिवादामध्ये कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। अश्विन, खरं आणि 2-3 मुद्दे अधोरेखित करण्यात आले। आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, कारण 25 एकर जमिनीच्या मुद्द्यासंदर्भात सरकारी वकिलांनी सांगितलं की कागदोपत्री ते उपलब्ध नाही आणि यासोबतच मंत्रिपदाच्या राजीनाम्यासंदर्भात विचारणा झाली आहे। त्यासोबतच किती वर्षापासून आमदार आहेत कोकाटे हेही विचारण्यात आले। त्यामुळे हे सगळे मुद्दे जर समोर आपण लक्षात घेतले तर कुठेतरी कोकाटेंच्या अडचणी वाढतानाच आपल्याला दिसतील, कारण प्रखर विरोध करण्यात येतोय सरकारी वकिलांकडनं। सूरज, नक्कीच, कारण हा युक्तिवाद किंवा हे जे संपूर्ण प्रकरण आहे हे 30 वर्षापूर्वीपासूनच आहे। 30 वर्षात आधी ज्यावेळी हा संपूर्ण प्रकरण समोर आलं त्यावेळी हे प्रकरण नाशिक जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात ऐकून घेण्यात आलं। नाशिक जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाकडनं हे संपूर्ण ऐकून घेतल्यानंतर त्यावरती शिक्षेसंदर्भात शिक्षा सुनावण्यात आली। त्यावेळी कोकाटेंनी सत्र न्यायालयात धाव घेतली। सत्र न्यायालयात पुन्हा हा संपूर्ण युक्तिवाद ऐकून घेण्यात आला। त्याचबरोबर ती सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाने जो दिलेला शिक्षेचा निकाल आहे तो कायम ठेवला आणि त्याच विरोधात आता कोकाटेंनी हायकोर्टात देखील धाव घेतलेली आहे। म्हणूनच म्हणतोय की सरकारी वकिलांकडनं याच 2 गोष्टी प्रामुख्याने बोलून दाखवल्या जात आहेत किंवा वारंवार मांडल्या जात आहेत की 2 जे कोर्ट आहेत, जे लोअर कोर्ट आहेत त्यांनी यापूर्वी ही संपूर्ण सुनावणी ऐकूनच हा निकाल दिलेला आहे। त्यावेळी देखील हे अपयश आलं होतं की यांना आपली बाजू सिद्ध करता आली नाही। त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा विचार हा उच्च न्यायालयाने देखील करण्यात येणं खूप गरजेचं आहे आणि त्याच आधारावरती याच मेरिटवरती पुढील निर्णय हा देणं अपेक्षित आहे। मात्र राज्य सरकारकडनं देखील काही गोष्टी या पुढील सुनावणीमध्ये बाजू मांडण्यासंदर्भातली जी मागणी केली जाते त्याला कुठेतरी कोर्टाचा नकार दिलाय। जे आहे ते आत्ता स्पष्ट करा आणि कोर्टाकडनं आजच निकाल अपेक्षित असे सूतवास देखील करण्यात आलेले आहेत। अश्विन, तू सांगतोयस आजच कदाचित याच्या संदर्भातला निकाल जो आहे तो समोर येऊ शकतो। म्हणजे मगाचपासून आपण बघतोय ज्या पद्धतीने युक्तिवाद होत आहेत
आधी माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी युक्तिवाद झाले, नंतर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी जे आहे ते युक्तिवाद केलेले होते. सरकारी वकिलांनी आता काही मुद्दे समोर ठेवलेले आहेत आणि प्रामुख्याने 2 ते 3 मुद्दे सातत्याने समोर येतात. ते म्हणजे 25 एकर जमिनीचा जो दावा होतोय त्या संदर्भात कागदोपत्री पुरावाच नाहीये. त्यासोबतच जी दुर्बल घटकांची घरं आहेत ती अशा प्रकारे घेणं हे दुर्दैवी आहे. म्हणजे हाही मुद्दा कुठेतरी माणिकराव कोकाटेंच्या विरोधातच जाऊ शकतो अशी सध्याची स्थिती आहे. आणि त्यासोबतच आमदारकी आणि मंत्रिपद या संदर्भातही विचारणा करण्यात येते. या सगळ्यामध्ये एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अर्थातच आपण पुन्हा पुन्हा त्याच्यावर आपल्याला यावं लागेल, कारण अजूनही माणिकराव कोकाटेंच्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. मेडिकल बुलेटिन कुठल्याही क्षणी येऊ शकतं, तर ते मेडिकल बुलेटिन त्याचे काही मुद्दे परत मग कोर्टामध्ये ठेवण्यात येऊ शकतात, कारण आता थोड्याच वेळात ते मेडिकल बुलेटिन अपेक्षित आहे. सूरज. नक्कीच अश्विन, या संदर्भातलं खरं तर जे नाशिक दंडाधिकारी न्यायालयाकडनं आदेश आलेले आहेत, आदेश जर आपण पाहिलं तर त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कोकाटे आणि त्यांच्यासोबतचे जे इतर आरोपी आहेत त्यांना तात्काळ माझ्यासमोर हजर करा, पकडून आणा, अशा पद्धतीचे ते आदेश आहेत. या आदेशानंतरच नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र या ठिकाणी उपचाराधीन असलेले जे कोकाटे आहेत त्यांच्यावरती जो वैद्यकीय अहवाल हा पुढे ठेवण्यात आला. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, इतकंच नाही तर त्यांच्या छातीत दुखत आहे, श्वासनाचा त्रास होत आहे ना, ते स्पष्ट करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता उपचार हे सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांना सक्त विश्रांतीची गरज असल्याचं मत देखील डॉक्टरांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मात्र हे मांडत असताना पोलिसांनी देखील जे न्यायालयाचे आदेश आहेत त्या आदेशानुसार याची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडनं देखील लेखी स्वरूपात या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत. त्याबरोबर डॉक्टरांकडनं देखील लेखी स्वरूपात लिहून घेतलेल्या आहेत आणि कोकाटेंवर यापुढे नेमके उपचार काय करणार आहात या संदर्भातली माहिती देखील घेतलेली आहे. त्यामुळे यानंतर एन्जिओग्राफीचा एक पर्याय हा सांगण्यात येत होता, ती नेमकी झाली आहे का आणि त्या संदर्भातला अहवाल हा अद्याप मिळालेला आहे का पोलिसांना हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. त्यामुळे हा अहवाल आल्यानंतर पुढे नेमकी कशी या प्रकरणाला दिशा मिळते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. तसा सूरज, कोर्टाकडनं या प्रकरणा व्यतिरिक्त उर्वरित सगळी प्रकरणं रद्द करण्यात आली आहेत असंही कळते. या संपूर्ण प्रकरणात जर आपण पाहिलं तर कारण हा एकूणच या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणावरती आहे. मागील अनेक दिवसांपासून हे संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे, कारण नाव देखील मोठं आहे. माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती हे आरोप झालेले आहेत. माणिकराव कोकाटे हे एकदा नाही तर हे दुसऱ्यांदा अडचणीत सापडलेले आहेत. याआधी सभागृहात जर आपण पाहिलं तर मोबाईलवरती गेम खेळताना त्यांचा जो फोटो व्हायरल झाला त्याच्यानंतर विरोधकांनी टीका ही केलेली होती. त्यांचं खातं बदलण्यात आलं, इथपर्यंतची वेळ होती. असतानाच आता हे संपूर्ण दुसरं प्रकरण समोर आल्यानंतरच या संपूर्ण प्रकरणात आता जर आपण पाहिलं तर राजकीय हालचाली देखील वाढलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच हे प्रकरण त्यासाठीच महत्त्वाचं आहे आणि कोर्टाकडून या प्रकरणाव्यतिरिक्त उर्वरित जी प्रकरणं आहेत ही महत्त्वाची नसल्यामुळेच ती प्रकरणं रद्द करण्यात आली असतील आणि आज जवळपास हे संपूर्ण प्रकरण ऐकून त्यावरतीच निर्देश देणं गरजेचं आहे, कारण ऑलरेडी नाशिक कोर्टाकडनं या संपूर्ण प्रकरणात अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आजच्या आज ही भूमिका ऐकून आजच्या आज जर निकाल दिला तो निकाल काय अपेक्षित आहे हे पाहणं महत्त्वाचं राहील. अश्विन. खरंय सूरज, जसं तू सांगतोयस की कोर्टाच्या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे मगासपासून ज्या पद्धतीने युक्तिवाद झालेले होते, मग कोकाटेंच्या वकिलांचा असेल, हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा असेल किंवा सरकारी वकिलांचा असेल, तर या सगळ्यांचे युक्तिवाद झाल्यानंतर आता ज्या पद्धतीने आपल्याला समोर गोष्टी येतात, कोकाटे प्रकरणी आजच कोर्ट निकाल देईल असं कळतंय. आणि 2 महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यावर आपल्याला पुन्हा यावं लागेल, एक तर राजीनाम्यासंदर्भातला मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती वर्षापासून कोकाटे आमदार आहेत या संदर्भातला मुद्दा. त्यामुळे त्यांच्या कुठेतरी राजकीय करिअरच्या दृष्टीने देखील, म्हणजे हा आरोप किंवा हे प्रकरण तर आहेच, पण ज्या पद्धतीने आमदारकी असेल किंवा मंत्रिपदाचा तर त्यांना राजीनामा द्यावा लागलाच आहे, पण राजकीय प्रवासाच्या दृष्टीने देखील आजचा हा निकाल किंवा कोर्टाची सुनावणी फार महत्त्वाची आहे. सूरज. नक्कीच अश्विन, खूप महत्त्वाची आहे, कारण ज्या पद्धतीने दोन्ही कोर्टाने जो निकाल दिलाय त्यामध्ये प्रामुख्याने काय म्हटलंय तर 2 वर्षाचा कारावास, 10,000 रुपये दंड आणि हे जर का न्यायालयाकडनं देण्यात आलं आहे तर त्यामुळे कोकाटेंना पुढची 6 वर्ष ही निवडणूकच लढवता येणार नाहीये. इतकंच नाहीये तर त्यांना सध्याची जी आमदारकी आहे याचा देखील राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे पुढील 6 वर्ष एकूणच कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दी संदर्भात प्रश्न उपस्थित करत आहे.
दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काही महिन्यापूर्वी काँग्रेसचे आमदार केदारे यांच्यावरती देखील अशाच पद्धतीने त्यांची आमदारकी एका प्रकरणामुळे रद्द करण्यात आली होती. तसाच प्रकार हा या ठिकाणी देखील पाहायला मिळतोय. कारण कुठल्याही लोकप्रतिनिधीला जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा सुनावली जाते त्याच वेळी त्याचं लोकप्रतिनिधित्व हे देखील तिकडे रद्द होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात दोन्ही कोर्टाकडनं शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आल्यामुळेच या शिक्षेमधली जी तरतूद आपण पाहता कोकाटे यांना त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागू शकतो. त्यामुळे एकूणच राजकीय समीकरण नाशिकमधलं हे देखील बदललं जाऊ शकतं. नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच राष्ट्रवादीचा एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे माणिकराव कोकाटे यांच्यावरती जर का अशा पद्धतीचे आरोप आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली तर याचा परिणाम हा राजकीय दृष्ट्या देखील तितकाच नाशिकमध्ये पडू शकतो आणि त्याचबरोबरती राष्ट्रवादी पक्ष जो आहे अजितदादांचा यांच्या पक्षावरती देखील होऊ शकतो. कारण राजकारणात जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला हा दुसरा राजीनामा आहे. याआधी देखील धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते होते त्यांचा देखील राजीनामा हा घेण्यात आला होता आणि त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा घेतला जात असल्यामुळे कुठेतरी एकूणच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहेत. जर कोकाटेंची एकूणच आमदारकीची जर आपण टर्म पाहिली तर 1999 मध्ये त्यांनी शिवसेनेतनं आमदारकीला ते निवडून आले होते. 2004 पर्यंत ते शिवसेनेतनंच निवडणूक लढवलेली होती. 2009ला काँग्रेसमधनं होते. 2019 आणि 2024 सूरज, या सगळ्या माहितीकडे आपण परत येऊया. अगदी छोटासा ब्रेक आपल्याला घ्यायचा आहे. सूरज, मी येणार आहे परत तुझ्याकडे, कारण फार महत्त्वाचं प्रकरण आणि सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असं हे प्रकरण आहे आणि तुझ्याकडे मी येणार आहे. सूरज आहे आपल्यासोबत, त्यासोबतच मुकुल देखील. या दोघांकडे आपल्याला ताजी अपडेट जाणून घ्यायची आहे. पण अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.